नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय. नमस्कार. या गुरुचरित्र शृंखलेमधील आज आपण अध्याय 13वा बघणार आहोत. आतापर्यंत आपण 12वा अध्याय बघितला. या 12व्या अध्यायामध्ये आपण गुरु परंपरा ऐकली की सद्गुरूंनी सांगितलं, मी स्वतः सुद्धा कोणाचा तरी शिष्य झालेलो आहे, मी कोणाला तरी माझं गुरु केलेलं आहे. तर ह्या जगतामध्ये प्रत्येकाने आपल्यासाठी एक गुरु निश्चित करावा. आणि त्यांनी सांगितलं की गुरु हा नेहमी एकच असतो, तो एकदाच करावा आणि त्याच गुरुच्या संगतीने त्याच गुरूंच्या संगतीने त्याच गुरूंच्या मार्गक्रमात आपण आपलं कार्य करावं. त्याच गुरूंच्या आज्ञेचं पालन आपण करत जावं. यातच आपलं जीवन धन्य होतं. तर अशा प्रकारे सद्गुरूंनी गुरु परंपरेची माहिती आपल्याला 12व्या अध्यायात सिद्धांनी आपल्याला 12व्या अध्यायात सांगितली की सरस्वतींनी कशा प्रकारे पुढे एक शिष्य तयार केले आणि कशा प्रकारे पुढे हा गुरु परंपरेचा कार्यभार सुरू झाला. सद्गुरूंची परंपरा तिथून सुरू झाली. तर अशा प्रकारे वाराणसी क्षेत्रावरती सद्गुरूंनी हे कार्य सुरू केलं आणि तिथून त्यांनी पुढचा प्रवास केला. अशा प्रकारचं चरित्र आपण 12व्या भागामध्ये ऐकलं. तिथून पुढे आता सुरुवात करत असताना आपण आज 13व्या अध्यायाचं चरित्र श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची या चरणा. कर संपुट जोडुनी जाणा, विनवीतसे परियेसा. जय जयाजी सिद्ध मुनी तू जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भावरणी. सांगितले ज्ञान प्रकाशोनी, परसोनी मना सुख जाहले. गुरुचरित्र कथामृत, सेविता तृष्णा अधिक होत. शमन करणार समर्थ, तुची एक कृपानिधी. नामधारक म्हणतायत सिद्धांना की सिद्ध महाराज, हे गुरुचरित्र असं आहे की सेविता तृष्णा अधिक होत. असं होत आहे की माझी ही गुरुचरित्र ऐकण्याची जी तहान आहे ती वाढते आहे. ती जसं जसं मी हे गुरुचरित्र हा रस पितो आहे, हा ब्रह्मरस सेवन करतो आहे, या गुरुचरित्राने माझी, या भक्तिरसाने माझी ही तहान अजून वाढते आहे आणि अजून मला सद्गुरूंचं चरित्र ऐकण्याची इच्छा या मनामध्ये होते आहे. तर आणि ही माझी जी तहान आहे ही फक्त तुम्ही भागवू शकतात. म्हणून सिद्धा तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा आणि कृपानिधी तुम्ही आहात, तर माझ्यावर अशी कृपा करा आणि ही माझी भक्तिरसाची तहान भागेल. असं पुढे गुरूंचं चरित्र पुढे सांगा की ह्या ठिकाणी गुरु परंपरा सांगितल्यानंतर, एक शिष्य केल्यानंतर पुढे गुरूंनी ही परंपरा कशी चालवली, हे कार्य कसं चाललं याबद्दल मला सांगा. असं हात जोडून त्या ठिकाणी भगवंतांना सद्गुरूंना सिद्धांना नामधारक प्रार्थना करतायत. आणि मग सिद्ध सांगतायत, जैसे पावे तृण बिढार, त्याने होय मनोहर. नवचे तेथोनी परियेसा, एक तुआ केले उपकारासी. उत्तीर्ण काय होऊ सरसी, कल्प वृक्ष दिलियासी. प्रत्युपकार काय द्यावा. सिद्धांनी पुढे सांगायला सुरुवात केली की एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी. नाही दिले न कोणी. नामधारक सिद्धांशी बोलतायत की तुम्ही जे उपकार माझ्यावर करताय त्याचं माझ्याकडे काहीच नाही. हे ज्ञानरस, हा भक्तिरस, हे गुरूंचं चरित्र मला सांगून तुम्ही माझ्यावर हे जे उपकार करता आहात सिद्ध महाराज, या उपकाराची परतफेड करण्यासाठी मी एक सामान्य सद्गुरू भक्त आहे. मी तुमचे हे अमूल्य उपकार मी पूर्ण करू शकत नाही.
ही नामधारकांची नाही, तर खरं आपली सुद्धा भावना आहे की सिद्ध आणि नामधारकांच्या संवादातून या गुरुचरित्र रूपाने सद्गुरूंचं, दत्तात्रेयांच्या, नृसिंह सरस्वती अवताराचं, श्रीपाद श्री वल्लभ अवताराचं आपल्याला जे हे चरित्र ऐकायला मिळत आहे, हा उपकार आहे. हे आपल्याला परीस देत आहेत. या परीस एखाद्याने आपल्याला दिला तर त्याचे उपकार आपण कसे फेडणार? तर नामधारक तेच म्हणताय, एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी, नाही दिले न ऐको कानी, कृपा मूर्ती सिद्धराया, ऐशी तवोपकारासी, उत्तीर्ण व्हावे वंशोवंशी, म्हणून लागत तसे चरणासी, एक भावे करोनिया. म्हणून मी काय करतो आहे तर तुमचे चरण धरतो आहे, तुमच्या चरणांचं वंदन करतो आहे की तुम्ही हे जे उपकार माझ्यावरती केले आहात याची मी कुठलीही परतफेड वंशवंशी करू शकत नाही. किती जन्म या ठिकाणी आले, माझे किती वंश झाले, तरी सुद्धा मी तुम्हाला कितीही दिलं तरी ह्या परिसाची, ह्या भक्तिरसाच्या श्रवण, हा भक्तिरस, हा गुरूंचं चरित्र जे तुम्ही मला सांगतात, ह्या भक्तिरसाचं कुठलाही उपकार हे अमूल्य आहे, याची कुठलीही परत फेडू शकत नाही. म्हणून मी तुमच्यासारखा पाया पडतोय आणि एक चित्ताने हे सगळं श्रवण करण्याची, मी हे श्रवण करता यावं अशी मी प्रार्थना भगवंताकडे करतोय. मग सद्गुरूंनी सांगायला सुरुवात केली, सिद्धांनी सांगायला सुरुवात केली, स्वामी निरोपिले धर्मार्थ, अधिक झाले मज स्वार्थ, उपजला मज परमार्थ, गुरुभजनी निरंतर, प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वती सदीक्षा देती, पुढे काय वर्तिले स्थिती, ते आम्हा प्रतिविस्तारेजी. आता सिद्ध सांगतायत की माधव सरस्वतींना दीक्षा दिल्यानंतर सद्गुरूंनी पुढे कसं केलं, नृसिंह सरस्वतींनी पुढचा क्रम कसा केला हे आम्हाला सांगा असं नामधारक म्हणताय. आणि सिद्ध सांगायला सुरुवात करताय, ऐकोनी शिष्याचे वचन, सिद्ध मुनी संतोषोण, मस्तकी हस्त ठेवून, आश्वासिती तये वेळी, धन्य धन्य शिष्य सगुण, तुझ लाधले गुरुचरण, संसार तारक भावर्ण, तुची एक परियेसा. तू असा तुझ्यासारखा शिष्य मिळाला पाहिजे म्हणजे पुढचे अध्याय सांगण्याची सुद्धा मला इच्छा होते. तुला ह्या परिसाची किंमत आहे, तुला ह्या भक्तिरसाचा अमूल्य भक्तिरस तुला समजलाय आणि तुझी ही विनंती करतो, याने माझा समुद्र, माझा जो विचारांचा समुद्र आहे, गुरु सद्गुरूंच्या बरोबर मी असताना मला मिळालेला हा जो माझा मनाचा समुद्र आहे, ज्याच्यामध्ये सद्गुरू सगळीकडे व्यापलेले, तो उचंबळून येतो आणि मग त्यांची कथा मी तुझ्या समोर सांगतो. ही तुझी भक्ती आहे, जी तुझी भक्ती चंद्रासारखी आहे, जी माझ्या मनातल्या सद्गुरूंच्या समुद्राला भरती आणते आणि मग तो समुद्र बाहेर येऊन माझ्या वाणीमधून हे सद्गुरु चरित्र प्रकट होतं. तुझ्यासारखा शिष्य मिळाला पाहिजे, तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मी हे सांगणार नाही असं होईल का नामधारका? आणि मग सिद्ध सांगायला सुरुवात करता, उपदेशोनी माधवाते, होते तेथे क्वचित काळ, असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाली महिमा सगुणी, शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती. आणि मग माधव सरस्वतींना दीक्षा दिल्यानंतर सद्गुरू नृसिंह सरस्वती तिथे काही काळ राहिले आणि त्यांची महिमा प्रचंड पसरली. त्यांच्या वास्तव्याने तिथे प्रचंड शिष्य त्यांच्याकडे यायला लागले. असं म्हणतात, संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, घृणा कुर्वन्ति दूतत्वम, दूरेपि वसताम सताम, केतकी गंधमाघ्राय, स्वयमायांति षट्पदः. जंगलामध्ये कुठे केतकीचं फुल आहे आणि त्याचा सुगंध येतोय हे भुंग्याला कोणी सांगावं लागत नाही. त्याचा जो गंध आहे, त्याच्या त्या सुगंधामुळे तो भुंगा आपोआप त्याच्यापर्यंत येतो. तसे सद्गुरूंचा जो वास आहे, सद्गुरूंचा जो तिथे निवास आहे, त्याच्यासाठी कोणाला सांगावं लागलं नाही की इथे नृसिंह सरस्वती वास्तव्याला आहे. जी लोक सद्गुरूंच्या भक्तिरसाकडे आकर्षित मनानी होती ती सगळी भुंग्यासारखी आपोआप त्यांच्याकडे आली. केतकीचं फुल उमललं की सगळे भुंगे यायला लागतात. तशी सगळी सत्पुरुष, सगळी सज्जन मंडळी त्या सद्गुरूंकडे आकर्षित व्हायला लागली. ती तिथं आली, शिष्य झाले बहुत, त्यांनी सद्गुरूंचं शिष्यत्व पत्करलं. मुख्य माधव सरस्वती, त्यांच्यातले माधव सरस्वती हे मुख्य शिष्य, मुख्य माधव सरस्वती,
त्या शिष्यांची नामे सांगता आणि पुढे त्या शिष्यांची नावं सिद्ध सांगतात की कोण कोण आहे. लक्ष देऊन ऐकण्यासारखी नावं आहे. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा होता अनिकयती, सदानंद सरस्वती रेखा, ज्ञान ज्योती सरस्वती एक, आणि सातवा कोण होतात. अशी सात शिष्यांनी त्यांचा तिथे अनुग्रह घेतलाय. या 7 शिष्यांमधली 6 नावं सिद्धांनी सांगितली आणि नामधारकाला सिद्ध सांगतायत की हे 6 आणि 7वा मी असे मिळून सद्गुरूंचे तिथे 7 शिष्य झाले. मुख्य शिष्य माधव सरस्वती आणि नंतर हे 7 शिष्य असे शिष्य सद्गुरूंचे तिथे झाले. मग अशा प्रकारे त्या शिष्यां समवेत श्री गुरु लंघित दक्षिण पंथ, आणि आम्ही सगळे श्री गुरूंबरोबर दक्षिण तटाकडे दक्षिण पंथावर यात्रा करण्यासाठी निघालो. समस्त क्षेत्रे पावन करीतो आले करंज नगरासी, आणि सगळ्या क्षेत्रांना फिरून सद्गुरू आपल्या जन्मगावी करंज गावाला आले. आताचं जे कारंजा त्या ठिकाणी आले, कारंजाला आले आणि सगळ्या जणांच्या भेटी घेतल्या. सगळ्यांनी त्यांची पाद्यपूजा केली. सद्गुरूंना पाहिलं. सगळ्यांनी डोक्यावर त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. त्यांची नानाविध प्रकारे सगळ्या गावातल्या सत्पुरुषांनी सगळ्या माणसांनी त्यांना आपल्या आपल्या घरी बोलावलं. त्यांची पूजा केली. त्यांच्या शिष्यांचीही तेवढीच पूजा केली. सगळ्यांना त्यांनी अशा प्रकारे पूजन केलं. आणि मग त्यांनी आपल्या आईला बघितलं. आई समोर आली. जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती, त्यांनीही त्यांची पूजा केली. जननी देखोनी तये वेळी माथा ठेवी चर कमळी, सत्य संकल्प चंद्रबवळी प्रदोष पूजा फळाली. त्यांनी फक्त त्यांना बघितलं आणि बघितल्यानंतर त्या मातेला त्यांच्या पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि सद्गुरूंच्या नृसिंह सरस्वतींच्या जागेवरती ज्या यतींच्या पाया पडल्यामुळे पुढे माझा अवतार होईल असा नृसिंह सरस्वतींकडून श्रीपाद श्री वल्लभांकडून जो वर मिळाला होता त्याच्या स्वरूपात त्यांना श्रीपाद श्री वल्लभ महाराज नृसिंह सरस्वतींच्या जागेवर दिसायला लागले. समस्त विस्मय करीती याते नर जे बोलती ते जाती नरकाप्रती कार्य कारण अवतारी ब्रह्म विष्णू महेश श्री गुरु श्री श्रीपाद यती झाली स्मृती जननीसी. त्यांना दिसायला लागलं की अरे हे तर प्रत्यक्ष माझ्या समोर श्रीपाद श्री वल्लभ बसलेत. आणि त्यांना त्यांचा पूर्वजन्मीचा प्रसंग आठवला की मी कशा प्रकारे माझ्या मुलाला घेऊन आले होते. तो आम्ही दोघं जीव द्यायला चाललेलो होतो. तेव्हा यतींना प्रार्थना केली की तुमच्यासारखा मुलगा व्हावा, जो जगदवंद्य असावा, जो सद्गुरू जगद्गुरू असावा, असा मुलगा मला त्यांच्या कृपेने झाला. आणि आज हा मुलगा असा संन्यासी होऊन सर्व शिष्यांसमवेत माझ्या समोर येऊन उभा आहे. सर्व वृत्तांत आठवला. सद्गुरू नृसिंह सरस्वतींच्या जागेवर स्वतः श्रीपाद वल्लभ महाराज त्यांच्या आईला दिसले. त्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. डोकं ठेवून नमस्कार केला की मी तुम्हाला हा नमस्कार करते. हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाली प्रदोष पूजा फळा आली. त्यांनी प्रदोषाचं व्रत केलं होतं. कुठलं व्रत केलं होतं? प्रत्येक प्रदोषाला उपवास ठेवून भगवंताची महादेवाची पूजा करून मग तो उपवास त्यांच्या तीर्थाने सोडून महादेवाच्या उपासनेचं शनिप्रदोषाचं मंदवारी प्रदोषव्रती शनिप्रदोषाचं त्यांनी व्रत केलं होतं. आणि ह्या व्रताचं हे फळ म्हणून माझ्या पोटी सद्गुरू नृसिंह सरस्वती जन्माला आले अशी त्या माऊलीच्या मनातली भावना त्या दृढ झाली. आणि तिने हात जोडून नमस्कार केला. पतीस सांगे तये वेळी. आणि तिने त्या श्रीपाद श्री वल्लभांच्या तिने आपल्या पतीला हे सांगायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांना हे सांगायला सुरुवात केली का हो मला इथे श्रीपाद श्री मला हे श्रीहरी दिसत नाहीयेत. त्यांचं नाव घरचं श्रीहरी ते दिसत नाहीयेत. मला इथे कोण दिसत आहे तर श्रीपाद श्री वल्लभ महाराजच दिसत आहेत बसलेले. आणि मी त्यांच्या पायावर डोकं ठेवते आणि मला हा पूर्व वृत्तांत आठवतोय की कशामुळे हे झालं हे सगळं मला आत्ता आठवायला लागलंय. मग तिने ते सांगितलं त्या श्रीपाद ईश्वराशी. त्यांनी पूजा केली. हात जोडून श्रीपाद श्री वल्लभांना नमस्कार केला. आणि पुन्हा त्या जागेवरती त्यांचा प्राण त्यांचा चिरंजीव त्यांचा मुलगा म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज तिथे दिसायला लागले. म्हणून नमती दोघे चरणी विनवितसे करुणावचनी उद्धारावे या भावर्णी जगन्नाथा यतीराया. श्री गुरु म्हणती त्यांसी एखाद्या काळी परियसी पुत्र होईल संन्यासी. आणि त्यांनी महत्व सांगितलं श्री गुरूंनी की उद्धारा म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगतो की जर घरात कुळात एखादा मनुष्य संन्यासी झाला. संन्यासी म्हणजे कसा
खरा संन्यासी झाला की जो एका ठिकाणी जास्त राहत नाही, जो शरीर धर्म म्हणून फक्त अन्न खातो, जो भिक्षेच्या चवीकडे सुद्धा बघत नाही, जो फक्त शरीर धर्मासाठी वागतो, जो फक्त एक वस्त्रावरती राहतो, जो फक्त भिक्षा मागितलेलं अन्न खातो, कुठलाही प्रकारचा कसलाही संचय ठेवत नाही, असा जर एखादा मनुष्य आपल्या कुळात योगायोगाने झाला तर श्री गुरु म्हणतात एखाद्या काळी परियेसी पुत्र होईल संन्यासी, उद्धरेल कुळे 42 कुळांचा उद्धार होतो. किती कुळांचा उद्धार होतो? 42 कुळे उद्धारित, त्यासी शाश्वत ब्रह्मलोक. सगळ्यांना जे जे काही कुळाचं पाप शिल्लक राहिलं असेल, कुणाचा लोभ राग लोभ मोह माया मत्सर द्वेष जे काही इथे शिल्लक राहिलं असेल आणि सद्गती त्याच्याने मिळत नसेल, तर अशा घरातल्या सगळ्यांना ह्या संन्यासी झालेल्या मुलामुळे काय होतं, तर ह्या सगळ्याच्या पुण्यात इतकी वृद्धी होते, श्री नारायण याच्यावरती इतकी कृपा करतात की ह्या सगळ्यांना पुढच्यांना 42 कुळातल्या कुठल्याही प्रकारच्या लोकांना सद्गतीची प्राप्ती होते. सगळे ब्रह्मलोकापर्यंत जातात, ब्रह्मलोकाला निघून जातात, सगळे लोक तिथपर्यंत निघून जातात. इतकं हे संन्यस्त होण्याचं फळ आहे. असं सद्गुरु महाराज सांगताय. अचळ पद असे एक त्याचे कुळे उपजता देख, ब्रह्मपद शाश्वत त्यासी यमाचे दुःखे भयभीत. संन्यासी व्हायचं म्हणजे काय? यमाचं भय सोडून द्यायचं. दुःख येणार आणि मला मृत्यू येणार, मृत्यू हे जर सगळ्यात मोठं दुःख मानलं तर संन्यस्त होता येणार नाही. ज्यांनी हे यमाचं भय सोडून दिलंय, मृत्यूचं भय सोडलंय, जो संन्यस्त आहे, जो संत आहे, की अंतासहित जो राहतोय, कधीही आलं तरी सगळे मोह सोडून त्याग करून मी पुढे जाण्याची पूर्ण तयारी केलेली आहे, त्याच्या कुळातली लोक सद्गतीला जातातच. तो कुळाचा उद्धार करता होतो. घेतला आश्रम विशेष तुम्ही नाही तुम्हा नाही यमाची शंका, ब्रह्मपद असे सत्य. आणि असा मी तुमच्या कुळात संन्यासी आहे, तुम्हाला उद्धाराची कुठली भीतीच नाही, असं ते आई वडिलांना सांगतायत की ह्या कुळाचा उद्धार निश्चित होणार आहे. त्या पुत्रा त्याच्याबरोबर तुमचे सगळे, तुम्हाला जी पुढे सद्गुरूंनी सांगितलं होतं की तुम्हाला पुत्र पौत्र होतील, मुलगा होईल मुलगी होईल, सगळं होईल. ऐसे सांगोनी सतयासी आश्वासती बहुवसी, तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्य नांदती. आणि ते नंतर त्यांच्या आईला प्रश्न पडला की माझी काळजी कोण घेणार, तुम्ही संन्यासी होणार तर. त्यांनी सांगितलं आई काळजी करू नको, तुला मुलगा होईल, तुला जुळे मुलं झाली. सगळं झाल्यानंतर ते तिथून निघाले. ते निघून गेल्यानंतर त्यांना पुढे मुलगी सुद्धा झाली. त्या पुत्रान तुम्ही धनी पहाल सुखे नयनी, त्यांच्याबरोबर तुम्ही अजूनही आत्ता सुखातच आहात आणि पुढेही सुखाने नांदाल, तुम्ही काही काळजी करू नका, असं त्या आई वडिलांना सांगतायत. मुक्तिस्थान काशीपुर, पण ते म्हणतायत अंतकाळी तुम्ही कुठे याल तर तुमचा जो मृत्यू आहे तो काशी क्षेत्रावर लिहिलेला आहे. कुठे लिहिलेला आहे? काशी क्षेत्र. मृत्यू प्रत्येकालाच येणार आहे. सद्गुरू हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की मी हे सगळं सांगतोय पण मी मृत्यू नाही असं म्हणत नाही. माझे माता पिता आहेत, स्वतः त्रयमूर्ती अवतार त्यांच्या पोटी झालाय, म्हणून त्यांना मृत्यू नाही असं मी म्हणत नाही. या ठिकाणी मलाही मृत्यू येणार आहे आणि त्यांनाही तो येणार आहेच. त्यामध्ये सत्कर्म करायचंय, त्याचं बंधन आहे, तो येणारच आहे एक दिवस, त्याच्यात आपल्याला सत्कर्म करायचंय. हेच सांगण्याचा प्रयत्न सद्गुरू ह्या सगळ्या कथनामधून आपल्याला सिद्ध सांगण्याचा प्रयत्न करतायत की सद्गुरू सुद्धा आई वडिलांना सांगतात की तुमचा अंत होणार आहे, पण असं समजू नका की तुमचा मुलगा त्रयमूर्ती अवतार आहे म्हणून आपल्याला अंत चुकेल का, तर असं चुकणार नाही. मग तो कुठे होईल? अंत काशी भुवनी अंतकाळी परियेसा, तो काशी क्षेत्रावर तुम्हाला आहे, ते मुक्तिस्थान आहे काशी क्षेत्र. प्रख्यात असे वेदशास्त्र न करी चिंता अणुमात्र, म्हणून सांगती तये वेळी त्यांची कन्या असे एक. त्यांना बहीण आहे सद्गुरूंना, त्यांचं नाव काय आहे? नाम रत्नाई विशेष, त्याचं नाव आहे रत्नाई. श्री गुरु ते नमोनी ऐक विनवितसे परियेसा. ती धावत आली. त्यांनी सांगितलं की हे तुझे वडील बंधू आहेत, त्यांनी आता संन्यास घेतलेला आहे, ते आता श्रीहरी राहिलेले नाही, ते नृसिंह सरस्वती झालेले आहेत. आणि ती त्यांच्या येऊन पाया पडली, कारण ते निघून गेले तेव्हा 2 मुलं झालेली होती जुळी. त्या मुलीने त्यांना पाहिलेलं नाही, ती आली पाया पडली. तिचा सुद्धा स्वत्वभाव इतका जागृत झाला की ती पाया पडून विनंती करायला लागली
की स्वामी माते तारी तारी बुडते मी भवसागरी संसार माया वेष्टोनी निर्लेप करी मजसी मग मी जाईन तपासी ऐकोनिया वचनासी तिथे श्री गुरु निरोपिती. तिने इच्छा व्यक्त केली की मी तुमच्या पायावर डोकं ठेवते, तुम्ही माझ्या मस्तकावर हात ठेवा आणि मला या सगळ्या पापातून मुक्त करा आणि मी तपाला निघून जाईल, असं मला काहीतरी तुम्ही आशीर्वाद द्या की मी तप करण्याची माझी इच्छा आहे. सद्गुरु तिला म्हणतायत. सद्गुरु काय म्हणतायत हे फार महत्वाचं आहे, आपण ऐकून ठेवण्यासारखं आहे की ही त्यांच्या बहिणीच्या माध्यमातून ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत. की ते म्हणतायत स्वामी विनवी तसे परियेसी ते श्री गुरु तिथे श्री गुरु निरोपिती पती सेवा करावी तेनेच बरवी मोक्ष पदवी पावेल त्यात न धरावी पावेल त्यात न धरावी अन्य वृत्ती. तुला मोक्ष कशात आहे तर मी तुला सांगतो ही तपाची इच्छा तू ठेवू नकोस. तू असं तप कर, तप समजून काय कर तर तू पती सेवा कर. ज्या कुळात तुझं लग्न होईल त्या कुळाचा कसा उद्धार होईल, त्या कुळाला मी कसं सांभाळून घेईल, त्या कुळाची मी कशी वृद्धी करेल, त्या कुळासाठी मी कशी समर्पित राहील, त्या कुळाची मी माता होईल आणि मग त्या कुळाला मी कसं सांभाळेल, माझ्या पतीची कशी सेवा करेल, कसे मी आचार विचार सगळा अतिशय योग्य ठेवेल, कुठलाही व्यभिचार मी करणार नाही, अशा प्रकारे तू पतीची सेवा कर, त्यातच मोक्ष मिळतो असं सद्गुरु तिला सांगतायत. ही तपाची वृत्ती तू आत्ता धरू नको, ही तुला इष्ट नाही, ही योग्य नाही. येणे या भावरणवासी कडे पडती परियेसी जैसे जैसे भावजासी तैसे होय परियेसा उतरावया पैल पार स्त्रियांसी असे वो भ्रतार मनी ठेवी निर्धार भजावा पुरुष शिवासम. आपल्या पतीला तू शिव मान आणि त्याची शिवासारखी सेवा कर, तुला त्याच्यात मोक्षाची प्राप्ती होईल. त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे विनविती अंतरी न करी खंती तुझ हो गती होईल. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. तिने श्री गुरूंचं वाक्य ऐकलं आणि ती म्हणाली स्वामी निरोपिले मज ज्ञान विनंती एक अवधारा तू जानसी भूत भविष्य. तुम्ही आई वडिलांना सांगितलं की नाही की तुम्ही काशी क्षेत्रावरती तुमचा अंत आहे, आता काही काळजी करू नका. म्हणजे सद्गुरुनाथा मला हे सगळे सांगतायत की तुम्हाला भूतकाळ माहिती आहे, वर्तमान काळ माहिती आहे आणि भविष्य काळ सुद्धा माहिती आहे. तर माझी एक विनंती फक्त तुम्ही मान्य करा. तू जानशी भूत भविष्य कैसी माते उपदेशित माझे प्रारब्ध कवडगत विस्तारावे मज पुढे. आणि मला तुम्ही सांगा की भूतकाळात मी काय केलंय, मागच्या जन्मात भूतकाळात मी काय केलंय जे मला आता स्मरण नाही, पण त्यामुळे मला येणारा पुढचा भविष्यकाळ कसा असणार आहे, त्याच्यात मी काय करणार आहे आणि मी कशा प्रकारे त्याच्यातून मार्ग काढायचा आहे एवढं फक्त मला सांगा. आणि स्वामींनी सांगायला सुरुवात केली. स्वामींनी सांगायला श्री गुरु म्हणती तियेसी तव वासना असे तपासी संचिता पुले असे भोगासी भोगणे असे परियेसी. माहिती नाही, मला फिरायला जाण्याची फार इच्छा आहे, खूप इच्छा आहे, फिरायला जायला पाहिजे, वासना आहे, मी फिरायला जायला पाहिजे. पण अजून जर माझा अभ्यास मागचा शिल्लक आहे तर फिरायला जाणं जमेल का? नाही, तो अभ्यास पूर्ण करावा लागेल. आई सांगते की नाही, पहिले अभ्यास करून घ्या आणि मग तुम्हाला पुढे फिरायला कुठे बाहेर जायचं तिथे जाता येईल. पहिले अभ्यास पूर्ण करून घ्या. म्हणजे माझी वासना आहे पण मागचं अजून जे राहिलेलं काम आहे ते संपलेलं नाही. सद्गुरु तिला तेच सांगतायत की तू माझी भगिनी आहेस, पण म्हणून मी तुझं मागचं राहिलेलं काम आत्ता संपवू शकत नाही, ते तुला पूर्ण करायचं आहे. आणि हा देह मिळालाय, ह्या देहाच्याच माध्यमातून ते पूर्ण करायचं आहे. तुझं जे मागचं संचित आहे, जे तुला मागे करायचं म्हणजे जे मागचं संचित आहे त्या संचित योगाने तुला काही गोष्टी प्राप्त होणार आहे. सुख तर सुख होणार आहे, दुःख आहे, मागचं संचित जर वाईट आहे तर त्याच्याने तुला सुख मिळणार, दुःख मिळणार आहे. मागचं संचित चांगलं असेल तर अपार सुख मिळणार आहे. हे दोघंही तुला भोगायचं आहे. तू तपाची तयारी आत्ता करू नकोस, त्यासाठी तुझी योग्य अवस्था आत्ता नाही, कारण हे भोग पूर्ण अजून बाकी आहे. तोपर्यंत मुक्तियोग येणार नाही. मी सद्गुरू आहे, मी स्वतः परब्रह्म आहे, मी त्रयमूर्तींचा अवतार आहे. म्हणून ते स्वतः आहेत तरी सुद्धा ते आपल्या बहिणीला त्याच्यातून बाहेर काढत नाही, कारण हा देह तुला त्याच्यासाठी मिळालाय. अजून मुक्तीचा योग लगेच येणार नाही.
मग हे तू सगळं पूर्ण कर. मग हे पूर्ण कशा प्रकारे होईल, तू काय केलंयस? तर ते सांगतात तिला, पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुसी. तू गायींना लाथ मारायची, तू फार वात्रट होतीस, तुला त्या गोमातेबद्दल कुठलंही प्रेम नव्हतं, तू त्या गोमातेला लाथा मारायचीस. अशा तू गायींना लाथा मारल्यास शेजारी स्त्री पुरुषांशी, आणि तू इतकी विचित्र मागच्या जन्मी स्वभावानी होतीस की तू कोणाशी भांडण करायची, कुठल्याही शेजार पाजाराशी भांडण करायची, कुठल्याही गतीने एखाद्याच्या आनंदात विघ्न आणण्याचा प्रयत्न करायची. अशा विघ्न संतोषी वृत्तीने तू नांदायचीस मागच्या जन्मी. विरोध लाविला कलह पै त्या दोषास्तव देखा, तुझ बाधा असे अनेका. त्या दोषामुळे तुला काही बाधा झालेल्या आहेत. काही तू पुण्य चांगली कामं केली असतील तर त्या चांगल्या कर्माचं फळ म्हणून तू ह्या कुळात इथे जन्माला आलीस. पण फळ वाईटाचं वाईटाने भोगायचं आहे आणि चांगल्याचं चांगल्याने भोगायचं आहे. तुम्ही गोड खाल्लं चांगलं वाटणार आहे, तिखट खाल्लं तिखट वाटणार आहे. ते म्हणून तुम्ही आधी खूप गोड खाल्लेलं आहे म्हणून तिखटाची चव गोड होणार नाही. तिखटावर गोड आलं तर ते गोड लागणार आहे. मग अशाच प्रकारे सद्गुरू सांगतायत की तुला चांगलं केलेलं कर्म चांगल्या पद्धतीने भोगायचं आहे, वाईट कर्म वाईट पद्धतीने भोगायचं आहे. चांगल्या कर्माचं फळ असं झालंय की तू ह्या कुळात जन्माला आली आहेस आणि आज माझ्या समोर बसून हा प्रश्न मला विचारतेस. पण वाईट कर्माचं राहिलेलं फळ अजून संचितात शिल्लक आहे. ते पूर्ण भोगल्याशिवाय तुला सद्गतीची प्राप्ती होणार नाही, तुला मुक्ती देता येणार नाही, तुला तसं तपाला निघून जाता येणार नाही. तू ठरवशील म्हणाल पण हे पूर्ण होऊ शकणार नाही. तुला हे भोगावेच लागणार इथे. मग कशा प्रकारे काय होईल? मग तर तू ह्या अशा प्रकारे जर तुझं वागणं होतं त्यामुळे तव पुरुष होईल तापसी. तुझं जे लग्न होईल तेव्हा नवरा तुला इतका रागीट मिळेल की तो तुझं कुठलंही म्हणणं ऐकून घेणार नाही. जसं तू वागायची, तू लोकांवरती रागराग करायची, तर आता तुला नवरा वाईट मिळेल आणि तो असा मिळेल की तुझं काही ऐकून घेणार नाही. तू ते त्याजील भरवसी आणि ह्या भांडणात पायी तुझा तो त्याग करेल, तुला सोडून देईल. पुढे जाऊन तुला नवरा असा मिळेल की जो पुढे जाऊन तुझा त्याग करेल, तुला सोडून देऊ. अर्जीवत ऐसे असे ऐकोने दुःख करी बहुत, श्री गुरु चरणी लोळत उद्धारी गुरुनाथा त्वरित. म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती ऐक बाळे. श्री गुरूंनी तिला उठवलं, ती पायावर लोळायला लागली. श्री गुरूंनी आपल्या त्या बहिणीला उठवलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला म्हणाले ऐक बाळा, तुला मी सांगतो तू पूर्ण ऐक. आता तू विचारलंस ना, मग आता तू पूर्ण ऐक. मी खोटं बोलू शकत नाही, जे आहे ते मी तुला सांगतोय. श्री गुरु म्हणती ऐक बाळे, क्वचित काळे असा आलास भले, अपर वय होता काळे, पती तुझा यती होईल. आणि तुझा पती तो रागामध्ये यती संन्यासी, तो निघून जाईल तिथून, तुझा त्याग करेल, सगळ्या बंधनांबरोबर तुझाही त्याग करेल. आणि अपरवये वृद्ध काळी तो कुठे निघून जाईल, तो संन्यास आश्रम घेऊन टाकेल आणि तो निघून जाईल. तू एकटी पडशील. तदनंतर तुझा देह पुष्टी होईल निसंदेह. आतापर्यंतचं सगळं फळ तुला कशामुळे मिळेल, तर तुझ्या विघ्न संतोषी वृत्तीने मिळेल. ही वृत्ती जी मागच्या जन्माची संचितात फार आहे, ह्या संचितामुळे तुला हे फळ मिळेल. आणि पुढचं पण एक फळ मिळेल. तुला जेव्हा वृद्धापकाळी प्रतित्याग करून निघून जाईल त्या याच्यामुळे तुला त्याच्यानंतर पण एक फळ मिळेल. ते कशाचं मिळेल? तू गायींना जे लाथा मारायचीस, पशूंना तू ताडण करायचीस, ह्या कृतीमुळे त्यांच्या कायेला जी इजा व्हायची, त्यांना तू लाथा मारायचीस, त्यांची काया त्यांची शरीर दुखवायचं, हे जे तू काम करायची त्याच्यावर त्यांनी तुला तिथे काही केलं नाही. कर्म सिद्धांत असं सांगतो की प्रत्येक कर्म पूर्ण होतं. मग त्यांनी तिथे काही केलं का तुला? तर त्याच्या बदल्यात त्यांनी तुला काही केलं नाही. आणि हे सगळं कर्म तुझ्या संचिताच्या बँकमध्ये जाऊन पडलेलं आहे. आता हे तुला पूर्वजन्माचं कोट्यावधी वर्षांचं नंतरचं व्याज घेऊन तुझ्यापर्यंत आलंय. म्हणून त्यांच्या कायेला तू लाथ मारली तर याचं फळ आता काय मिळणार आहे? तर तुला कुष्ठरोग होईल. पुढे जाऊन तुला कुठला रोग होईल? कुष्ठरोग होईल. प्रत्येक कर्म फळ दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. आज नाही उद्या देतं, उद्या नाही परवा देतं, परवा नाही जन्मांतरी देतं.
असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. पण चांगलं कर्म चांगलं फळ देतं, वाईट कर्म वाईट फळ देतं. चांगल्या कर्मामध्ये सुद्धा या कोट्यावधी त्या चांगल्या कर्माचं फळ लगेच आत्ता मिळालं नाही तर त्यातही वर्षानुवर्षांची वृद्धी होते आणि मग पुढच्या जन्मी ते कर्म चांगल्या पद्धतीने वाढ करून मिळतं. वाईट कर्मात सुद्धा वर्षानुवर्षांचं व्याज वाढतं आणि ते वाईट कर्म सुद्धा व्याजासहित मोठं होऊन पुढच्या जन्मांतरी मिळतं. सद्गुरु तिला सांगतायत की नुसतं तू तिच्या त्या गाईला लाथा मारायचीस ना, गाईंना लाथा मारायचीस, येता जाता पशूंच्या खोड्या करायची, याचं फळ तुला काय मिळणार आहे? तर तू आता वृद्धापकाळानंतर तुझा पती त्याग केल्यानंतर तू एकटी पडशील आणि एकटी पडल्यानंतर तू कुष्ठरोगी होशील. तुझ्या साथीला सुद्धा तेव्हा कोणी तिथे नसेल, तू कुष्ठरोगी होशील. आपल्या बहिणीला सांगतायत बरं का, ते आपल्या बहिणीला सांगतायत की मी याच्यातून तुझी सुटका करू शकत नाही, तुला हे भोगणं आहे, हे करावंच लागेल. तर श्री गुरु म्हणती ऐक बाळे, तुझा देह कुष्टी होईल निसंदेह, भोग भोवणी शुद्ध देह, मग होईल तुझर गती. आणि लोकांना तुला वाटेल की हा कुष्ठरोगाने देह अशुद्ध झालाय, तर तसं होणार नाही. हे सगळे भोग भोगल्यानंतर भोग संपले की तुझा देह शुद्ध होईल खरा. यात जे भोग साठून आहेत म्हणून तुझा देह खरा अशुद्ध आहे. तू कुष्ठरोगी झालीस म्हणून अशुद्ध होणार नाहीस. तुझे भोग संपले की तुझा देह शुद्ध होईल आणि तो तेव्हा त्या कुष्ठरोगाच्या भोगाच्या समाप्तीनंतर तो देह ह्या तापसी तपश्चर्येच्या मार्गाला किंवा सद्गतीच्या मार्गाला जाण्यासाठी योग्य होईल. या भौतिक याच्यात सोडून दे, पण अभौतिकात जो पुढे तुझा प्रवास आहे, या शरीराच्या नंतरचा जो प्रवास आहे, त्यासाठी तो निरंतर शुद्धात्मा तिथे तयार होईल. श्री गुरु म्हणती ऐक श्री गुरु म्हणती भोग भोवनी शुद्ध देह, मग होईल तुझ गती. आणि त्यानंतर तुला ती गती सद्गतीची प्राप्ती होईल. हे भोग पूर्ण भोगून घे, आत्ताच हे इथे संपवून घे, मागचं सगळं संपवून टाक, म्हणजे तुला पुढे जायला गती होईल. याच्यात तू काय कर मग, तर यात काही वाढवण्याच्या फंदात पडू नकोस. जसं आहे तसं मागचं संपवून घे, इथे पुन्हा काही वाढवू नकोस. हा शुद्ध शुद्ध देह होण्याची संधी आहे. इथून पुढे तू सद्गतीला जाशील. मग होईल तुझ गती, नसता तुझा देह जाण, भेटी होईल माझी पूर्ण, तव पाप होईल दहन, सांगेन क्षेत्रैक पा. मग त्यांनी तिला सांगितलं की तुझी आणि माझी भेट होईल. कधी? ह्या भोगाच्या नंतर. ह्या भोगाच्या नंतर पुन्हा तुझी माझी भेट होईल. कुठे होईल? भीमा तीरी दक्षिण देशी, तेथे तीर्थ पाप विनाशी, जाय तेथे भरवसी, अवस्था तुझ घडली यावरी. या भूमंडळी प्रख्यात तीर्थ से अतिसमर्थ, गंधर्वपूर प्रख्यात जिथे अमरजा आणि अमरजा संगम आहे त्या ठिकाणी गंधर्वपूर नावाच्या क्षेत्री तुझी आणि माझी पुन्हा भेट होईल. आणि त्या भेटीमध्ये ही जी तुझी सद्गतीची कामना आहे ही या भोगानंतर मला तिथे पूर्ण करता येईल, त्याच्याशिवाय ही करता येणार नाही. मी तुला हे सांगतो. आणि आता कशात तू अडकू नकोस, हा पूर्ण भोग होण्याकडे फक्त लक्ष दे आणि तेव्हा मला तिथे येऊन भेट. तुझी माझी निश्चितपणे तू हा भोग जर पूर्ण भोगलास, ह्या काळातून पुढे निघालीस, तर तुझी आणि माझी तिथे निश्चितपणे भेट होईल. आणि तेव्हा मी तुझी ही कृपा तुझ्यावर मी ह्या भोगविरहित देहावरती मी कृपा करेन. ऐसे सांगोनी तिसी श्री गुरु निघाले दक्षिण दिशी. आणि श्री गुरु तिथून निघाले, तिथून करंज नगरावरून निघाले आणि तिथून श्री गुरु कुठे आले, तर नृसिंह सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वरला आले. तिथून नृसिंह सरस्वती महाराज निघाले जिथून मी कथा सांगतोय. ह्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरती आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सद्गुरु नृसिंह सरस्वती महाराज आले. त्यांच्या पदस्पर्शाने सुद्धा पावन झालेली ही भूमी आहे. ही भूमी रामरायाच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. ही भूमी नृसिंह सरस्वती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. ही भूमी गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. अगणित अशा पुण्यात्म्यांनी या भूमीवर येण्यासाठी या भूमीचं दर्शन घेण्यासाठी आपली यात्रा या भूमीकडे वळवलेली आहे. या त्र्यंबकेश्वराचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि त्यांच्या पदस्पर्शाने या भूमीमधली जी काही एनर्जी आहे ती अतिशय शुभ अशी केलेली आहे.
शुभ पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या सगळ्यांच्या पदस्पर्शाने तयार झाली आहे. आणि अशा मग त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी, इथली यात्रा करण्यासाठी स्वतः नृसिंह सरस्वती सद्गुरू महाराज करंज नगरावरून, त्यांच्या जन्मस्थानावरून त्र्यंबकेश्वर क्षेत्राला आले. ते तिथून त्र्यंबकेश्वर क्षेत्राला आले गौतमी उद्भव जिथे गौतमीचा उगम आहे, अशा त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरती नृसिंह सरस्वती महाराज आले. ह्या आमच्या त्र्यंबकेश्वर क्षेत्री आले. त्या गौतमीचा महिमा सांगता अपार आम्हा, बहिरार्णव उदक नामा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. ब्रह्मांडाच्या बाहेर ह्या गौतमीचा महिमा कसा आहे, अतिशय सुंदर असा शब्द या ठिकाणी सिद्धांनी वापरला आहे. सिद्ध सांगतायत नामधारकांना, अहो ज्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरती सद्गुरू महाराज गेले, नृसिंह सरस्वती महाराज गेले, त्या त्र्यंबकेश्वर क्षेत्राचा, तेथे असलेल्या गोदावरीचा, गौतमाचा महिमा, त्या गोदावरीचा महिमा काय आहे हे सद्गुरू महाराज हे सिद्ध नामधारकांना सांगताय. त्यांनी शब्द वापरलाय बहिरार्णव. बहिरार्णव काय शब्द वापरलाय? बहिरार्णव. बहिरार्णव म्हणजे काय? तर ब्रह्मांडाच्या बाहेर, ज्याच्याशिवाय ब्रह्मांडाला वेष्टून असलेलं जे पाणी आहे, ज्याचा इतका मोठा विस्तार आहे, असं जे पाणी आहे, ज्याला आपो नारायण म्हणतात, उदक नाम, तसं जे पाणी आहे ब्रह्मांडा व्यतिरिक्त, त्याचा जेवढा विस्तार आहे तेवढा मोठा महिमा ह्या गोदावरीचा आहे, असं समर्थ सांगतात, सिद्ध नामधारकांना सांगतात की असा महिमा या गोदावरीचा आहे. मग ही जटा मुकुटी सर्वेश्वर, हिचा वास कुठे आहे? जटा मुकुटी सर्वेश्वर, महादेवाच्या जटेमध्ये हिचा वास आहे. जटा मुकुटी सर्वेश्वर धरीत असे निरंतर, मिळोनी सकळ ऋषीश्वर, उपाय केला परियेसा. ह्या गोदावरीचं अवतरण कोणासाठी आहे? तर सगळ्या जगताच्या कल्याणासाठी आहे. सगळ्या ऋषीश्वरांनी हा उपाय केला आणि ह्या उपायातून गौतम ऋषींच्या सर्व ऋषींच्या तपसामर्थ्याने ही गौतमी गोदावरी ह्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरती आली. मग ती कशी आली? ब्रह्म ऋषी गौतम, ब्रह्म ऋषी आहेत गौतम ऋषी. ब्रह्म ऋषी गौतम देखा तापसी असे विशेषा, इतके पुण्यवान आहे, इतके चरित्रवान आहे, इतके सामर्थ्यवान आहे की मंत्राचं सामर्थ्य असं मंत्राचं सामर्थ्य या ब्रह्मऋषी गौतमांचं की व्रीही पेरली वृत्ती ऐक. ब्रूही पेरली वृत्ती ऐकत. वृत्ती म्हणजे आपल्या वृत्तीमध्ये आपल्या उपजीविकेसाठी त्यांनी काय करायचे ते, तर सकाळी व्रीही म्हणजे भात टाकायचे, धान्य टाकायचे सकाळी. आणि हे तपसामर्थ्य इतकं की तपसामर्थ्यादी तो भात संध्याकाळपर्यंत तयार होऊन यायचा. फक्त संध्याकाळपर्यंत तो भात तयार व्हायचा. तिथे शेत बहरू लागायचं संध्याकाळपर्यंत. आपण आता ऐकतो की नाही की लोक सांगतात की गीर गाईंचा एक गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये कृष्णाची बासरी लावली की त्या गीर गाईंच्या दुधामध्ये फरक पडतो, असा अनुभव आहे. मग ह्या जसं त्या बासरीच्या सुराचं सामर्थ्य आहे, तसं या ब्रह्मऋषी गौतमांचं, त्र्यंबकेश्वर क्षेत्री वास असलेल्या ब्रह्मऋषी गौतमांचं सामर्थ्य आहे की सकाळी धान्य टाकलं तर संध्याकाळपर्यंत ते धान्य भरून यायचं. व्रीही पेरली वृत्ती ऐका, अनुष्ठान स्थानाजवळी, पूर्वी ऋषी मुनी सकळी, नित्य पेरुनी पिकविती साळी, ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी, महातपस्वी पुण्यपुरुष. असं त्या मंत्रांचं सामर्थ्य आहे की तिथे जो मंत्रघोष चालायचा, तिथे जे वातावरण असायचं, ह्या वातावरणाच्या ऊर्जेचं फळ इतकं की ते धान्य बीज जे आहे ते बीज लगेच परिपक्व व्हायचं. त्या बीजातून अंकुर फुटायचा. दुपारपर्यंत सकाळी पहाटे बी टाकलं की काही काळाने अंकुर फुटायचा. अंकुर थोड्या वेळात वर यायचा. दुपारपर्यंत धान्य यायचं, धान्याला कणीस लागायचं आणि संध्याकाळ व्हायच्या आत तो भात हातात यायचा. त्या कणसामध्ये दाणा सुद्धा तयार व्हायचा. इतकं सामर्थ्य त्या मंत्रांचं होतं. असे ब्रह्मऋषी असलेले गौतम ऋषी, समस्त ऋषी मिळोनी विचार करीते आपुले म्हणी, गौतम ऋषी महाज्ञानी मुख्य दास ईश्वरांचा, त्यासी घालिता साकडे गंगा आणि लामुचे चाडे, समस्ता आम्हा पुण्य घडे गंगा आणि ता भूमंडळी. समस्त ऋषी म्हणतायत की ह्या भूमंडळावर जर गौतम ऋषींनी ही गंगा आणली, त्यांचं सामर्थ्य आहे.
भगवंताच्या जटेतून ही जर गंगा इथे त्यांनी अवतरित केली तर सकल जगाचं कल्याण होईल, यासाठी आपण या गौतम ऋषींना साकडं घालू. पण गौतम ऋषी अजिबात स्वार्थी नाही, निस्वार्थी आहेत. ते कुठल्याही प्रकारे माझ्या कल्याणासाठी का असेना, पण गौतम ऋषींच्या भगवंताच्या जटेतून गंगा मागायला ते तयार नाही. त्यांनी साकडं घालून पाहिलं, पण त्यांनी तसं करायला नकार दिला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे तो निरोप पोचून पाहिला, पण तसं झालं नाही, कृती घडली नाही. यागतिर्योग युक्तानाम मुनीनाम मूर्धरेतसाम सागती सर्व जंतूनाम गौतमी तीरवासिना. उद्धरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्यांसी जे जे गती होय परियसी ते गती गौतमी तिरस्था. जे गौतमीच्या तीरावर वास करतात, गोदावरीच्या तीरावर जे राहतात, जे तिथे वास करतात, जे तिथे पुण्यकर्म करतात, जे तिथे दान धर्म करतात, जे तिथे आपलं कार्य करतात, त्यांना काय होतं तर सिद्ध सांगतायत. उद्धरेत मुनीश्वरांशी, मुनीश्वरांना उद्धार करताना जशी पुण्य असतं, कोटी वर्षे तपस्यांशी, तो कोटी वर्ष तपस्या केलेल्याला जे पुण्य मिळतं, जे गती होय परियसी, जशी गती होते, जसं पुण्य मिळतं तशी गती कोणाला होते, ये गती गौतमी तीरस्था. जे त्या तीरावर राहतात, वास करतात, तिथे पुण्यकर्म करतात. अजूनही इथे चातुर्मास करायला जे इथे राहत नाहीत, प्रारब्धाने इथे जन्म नाही, पण तरीही ह्या गतीच्या कामनेने चातुर्मास करायला येणारे अतिशय पुण्य पुरुष अजून सुद्धा इथे येतात. ते थांबतात, ह्या तीराच्या महात्म्याचा, ह्या स्थान महात्म्याचा ते इथे लाभ घेतात. या कारणे गौतमासी अनावे यत्ने भूमंडळासी अशी गती मिळते. म्हणून गौतमांनी ती गंगा गोदावरी इथे आणावी आणि तिच्या तीरावर आमचा वास व्हावा, अशी सगळ्या ऋषीश्वरांची तिथे इच्छा आहे. साकडे घालवे गौतमासी अनिताला म्हणे लाभामा आई म्हणून रचिले. मग ते याचनेने होत नाही, तर मग त्यांनी काय केलं तर रचिले म्हणून रचिली माया एक. मग त्यांनी ठरवलं की आता हे वेगळ्या प्रकाराने करायला पाहिजे. करोनी पाठवी रचली एक माया एक गाय संवत्सक. एक गाय बनवली वासरा सहित, संवत्सक अशी वासरा सहित असलेली गाय करोनी पाठविली एक. गौतमी व्रीह भक्षणार, गौतम व्रीही भक्षणार्थ. जो गौतमांनी सकाळी टाकलेला तांदूळ आहे, तो गौतम ऋषींनी टाकलेला तांदूळ भरून आलाय आणि तिथे ती गाय आली, आपल्या वासरासहित घुसली आणि तिने ती व्रीही खायला सुरुवात केली. तो आलेला भात खायला सुरुवात केली. तेची दुर्वार जाहले शस्त्र. आणि गौतमांनी असं दुर्वार किंवा दर्भ घेतलं आणि ते धारधार असं शस्त्र घेतलं. म्हणजे त्याला थोडीशी धार असते, दुर्वांच्या पानाला पण थोडीशी धार असते, दर्भाच्या पानाला पण असते. इथे त्यांनी दुर्वार असा शब्द वापरलाय. ते शब्द असं ते धारधार एक गवत आपल्या हातामध्ये घेतलं आणि तिला नुसतं हाकललं, फक्त असं नुसतं हाकललं. धेनुसी जा लागले जैसे वज्रास्त्र. पण त्या धेनूला ते असं लागलं की इंद्राने वज्र मारलं की गाईला. इतक्या जोरात ते शस्त्र त्या गायीला लागलं आणि पंचत्व पाविली त्वरित. ती मायेने निर्माण केलेली गाय आहे, ती गाय खरी नाही. तिने लगेच आपण मेल्यासारखं केलं. पण गौतम ऋषींनी मनाशी विचार केला, कसं का असेना, ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी, त्यांना कळलं नसेल का? कळलं, पण त्यांनी विचार केला कसं का असेना, गायीचा वध झालाय, मग मायेची असो नाही तर कशी असो, गायीचा वध माझ्या हातून झालाय. घडली हत्या गौतमासी मिळवणी सर्व ऋषीजन प्रायश्चित्त देती राड. गौतमांनी सगळी हत्या घडली, सगळीकडे प्रसार झाला की गौतम ऋषींकडून गाय मेली, गाय मेली, गाय मेली. गोहत्येच्या पातकामध्ये गौतम ऋषी, गोहत्येच्या पातकामध्ये गौतम ऋषी त्या ठिकाणी बसले. गौतम ऋषी गोहत्येचं पातक माझ्याकडून घडलंय असा विचार करत होते. सगळ्या ऋषीश्वरांनी त्यांना, सगळ्या बाकीच्यांनी त्यांना सांगितलं, होय तुम्ही काय केलं. त्यांना घाबरवलं. गौतम ऋषी म्हणाले, याच्यावरती काहीतरी परिहार आता तुम्हीच सांगा. तुम्ही जो परिहार सांगाल तो करण्यासाठी मी तयार आहे. मी तुम्ही म्हणाल तो परिहार ह्या हत्येच्या पातकासाठी करेल. सगळ्या ऋषींनी सांगितलं, प्रायश्चित्त देती जाना गंगा भूमंडळी याना. तुम्ही आता भगवंताची, महादेवाची तपश्चर्या करा.
त्या तुम्ही ज्याची रोज सेवा करतात अशा महादेवाला प्रसन्न करा आणि त्याला विनंती करा की तुझ्या जटांमध्ये जी गंगा आहे ती गंगा या भूमंडळावर पाठव आणि त्याच्यात तुम्ही स्नान करा. ह्या स्नानाने काय होईल तर तुमचं गोहत्येचं पातक नाहीसं होईल. त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्रवर्षी. किती वर्ष तप केलं? हजारो वर्ष तप केलं. सहस्त्र म्हणजे नुसते हजार नाही, हजारो. 5 सहस्त्र, 10 सहस्त्र म्हणजे 10,000, तसं शतसहस्त्र म्हणजे 100,000 आहे की नाही. तशा प्रकारे सहस्त्र वर्षी, हजारो वर्ष गौतम ऋषींनी तप केलं. प्रसन्न झाला व्योमकेशी आणि भगवंत प्रसन्न झाला व्योमकेशी. वर माग म्हणतसे आणि म्हणाले वर मागा तुम्ही, काय पाहिजे गौतम ऋषी तुम्हाला? गौतम म्हणे सर्वेश्वरा. भगवंत गौतम ऋषी, ब्रह्मज्ञानी गौतम ऋषी, ब्रह्मऋषी गौतम ऋषी असं म्हणतात. गौतम म्हणे सर्वेश्वरा, मज प्रसन्न झाला दातारा. सगळं देऊ शकणारे तुम्ही दातार, तुम्ही मला प्रसन्न झालात. उद्धारावया चराचरा, गंगा द्यावी भूमंडळी. माझ्या सहित चर म्हणजे मी, जो श्वास घेतोय, राहतोय, जो हलतोय, असा अचर म्हणजे जो हलत नाही, असा सगळ्यांच्या उद्धारासाठी तुम्ही काय करा? इथे ही गोदावरी गंगा या भूमंडळावर या इथून प्रकट करा, हिचा प्रवाह पुढे प्रवाहित करा. गंगा द्यावी भूमंडळी, गौतमाचे विनंतीसी. निरोप दिदला गंगेसी. आणि गौतमांच्या विनंतीवरून त्यांनी गंगेला सांगितलं की आपल्याला निघायचंय, पण गंगा तयार नाही. त्यांनी आपल्या जटा आपटल्या आणि गंगा तिथून बाहेर निघाली. घेऊन आले भूमंडळासी, पापक्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी, कोणावर नावे सामर्थी. अशी ती गंगा जी गौतम भगवंताच्या जटेतून प्रकट झाली, तिचं सामर्थ्य कोणी वर्णावं आणि कुठल्या शब्दात वर्णावं असं सिद्ध नामधारकांना सांगताय. कोण वर्णेल रे यांचं सामर्थ्य? याची कारणे गुरुमूर्ती आले ऐक नामधारका. म्हणून आणि अशा सामर्थ्यवान गंगेच्या तीरावर सद्गुरूंना सुद्धा वाटतंय, नृसिंह सरस्वतींना वाटतंय की मी स्वतः जावं, तिथे थांबावं आणि मी तिथे माझं सगळं कार्य करावं, तिथे माझं अनुष्ठान करावं, तिथे माझा आचार धर्म पालन करावं, स्नान संध्या वंदन करावं, या तीर्थाचं, या सामर्थ्यवान गंगेचं दर्शन घ्यावं. म्हणून स्वतः नृसिंह सरस्वती महाराज त्या ठिकाणी आले असं सिद्ध नामधारकांना सांगतायत. ऐशी गौतमी तटक यात्रा, श्री गुरु आचरिती पवित्रा. गौतमांनी तिचं स्नान केलं म्हणून तिचं गौतमांनी तिला प्रकट केलं, अशी ती गौतमी. मग त्या गंगेचं नाव गौतमी पडलं, गोदावरी पडलं. श्री गुरु आचरिती पवित्रा. आणि सगळ्या पवित्र अंतःकरणाने स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांनी त्या गंगेमध्ये स्नान केलं. अशा सामर्थ्यवान गंगेत त्रैमूर्ती असलेले महाराज त्या ठिकाणी गेले. त्रैमूर्ती स्वरूप अशा त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. पुढे लोक अनुग्रह मात्र आपण हिंडे महीवरी. आणि मग अशा प्रकारे त्या संपूर्ण गंगेचं त्र्यंबकेश्वर क्षेत्रावर सद्गुरूंनी त्यांचं अनुष्ठान पूर्ण केलं. नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे, वहते त्वाम महादेवो गोदावरी नमोस्तुते. त्या गोदावरीच्या चरणांवर त्यांनी मस्तक ठेवलं, गोदावरीची मनोभावे प्रार्थना केली, गंगा मातेची प्रार्थना केली. त्रयमूर्ती स्वरूप सद्गुरूंनी नृसिंह सरस्वती महाराजांनी गंगेचं दर्शन घेतलं. आता याच्यामध्ये भावार्थ असा आहे की सद्गुरूंच्या चरणाला, त्रैमूर्तींच्या चरणाला गंगेचा स्पर्श झाला की गंगेच्या स्पर्शाने सद्गुरूंचा स्पर्श झाला. पण हे दोन्ही असलेलं सततत्व जे शाश्वत तत्व आहे, मग ते गंगा मातेचं असेल की ते सद्गुरूंचं असेल, हे सततत्व तिथे विलीन झालं आणि ह्या सततत्वाची भावना तिथे दृढ झाली. सत्याची, शाश्वताची पूजा झाली आणि हात जोडून तिथे सद्गुरूंनी नमस्कार केला. आपलं सगळं आचार केला. पवित्र भावे करून या श्री गुरु आचरिती पती अपवित्रा. तिथे जे जे काही आचार धर्म म्हणून आहे, जे जे करण्यासारखं आहे, असा सगळा आचरती हा जो शब्द आहे, आचरती पवित्रा, आचरती म्हणजे तिथे जे आचरण निश्चित केलेलं आहे की तिथे आल्यावर हे केलं पाहिजे, असं सगळं सद्गुरूंनी केलं. सद्गुरूंनी मागच्याच अध्यायात सांगितलंय की मी रोज उठतो, नियम आपण जी रजकाची कथा ऐकली सद्गुरूंची, तिथे सद्गुरूंनी सांगितलं की मी रोज येतो, स्नान
स्नान संध्या करतो, मी ती करत असताना तिथे तो धुणं धुवत असतो. म्हणजे मी माझं आचरण मी त्रैमूर्ती अवतार आहे म्हणून सोडत नाही. मला त्या स्नान संध्येने काही पुण्य संचय वाढवायचा आहे का? सद्गुरू काय पुण्य संचय वाढवतील? जो स्वतः पुण्य सद्गुरू संपूर्ण सततत्वाचा अंश आहे, असे सद्गुरूंना पुण्य वाढवण्याची काही आवश्यकता आहे का? पण ते सांगतात की तिथे शब्द आलेला आहे, अष्टांग योगाने सद्गुरू साधना करतात. ते यम नियम असे सगळ्या प्रकारचे अष्टांग योग तिथे आचरणात आणतात आणि नियम हा त्यांच्या योगाचा पहिला मुख्य भाग आहे. म्हणून सद्गुरूंनी तिथे जे नियम आहेत, तिथे जसं आचरण ठरलेलं आहे तसं त्या क्षेत्रावरती सगळं आचरण केलं. तटक यात्रा श्री गुरु आचरिती पवित्रा. त्यांनी पवित्र अंतःकरणाने तिथे सगळं आचरण केलं. तिथल्या पद्धतीने गंगा गोदावरीचं पूजन केलं आणि पुढे लोक अनुग्रह करण्यासाठी ते तिथून पुढे पुढच्या यात्रेला निघाले. म्हणजे हे त्र्यंबकेश्वर क्षेत्राची आज माझं भाग्य आहे. मला इथे बसताना सुद्धा छान वाटतंय की इथे सद्गुरू स्वतः येऊन गेलेले आहे. त्या कुशावर्त तीर्थाच्या किनाऱ्यावरती मला राहण्याचा योग आहे. त्या कुशावर्त तीर्थाच्या किनाऱ्यावरती मला सेवा करण्याचा योग आहे. जिथे यागतिर्योगयुक्तानां मुनीनां मूर्धरेतसाम यागतिर्योगयुक्तानां मुनीनां मूर्धरेतसाम सागतिः सर्व जंतूनां गौतमी तीरवासिनाम. अशा ठिकाणी ह्या तीरावरती ही कथा सांगण्याचा योग आहे आणि ह्या तीरावरती त्र्यंबकेश्वराची सेवा करण्याचा योग आहे. हे पूर्वसंचिताचं कुठलं तरी पुण्य असेल, सद्गुरूंची काहीतरी ही निश्चित कृपा असेल, एवढंच मला माझ्या मनामध्ये आत्ता वाटतंय. तर अशा प्रकारे सद्गुरूंनी ह्या क्षेत्राचं या गंगेचा या गोदावरी मातेमध्ये सर्व पूजन केलं, ही यात्रा परिपूर्ण केली. ह्या क्षेत्राची सुद्धा उन्नती त्यांच्या पदस्पर्शाने झाली. सद्गुरूंनी या ठिकाणी आपला पदस्पर्श केला आणि मग सद्गुरू ह्या ठिकाणाहून त्र्यंबकेश्वर क्षेत्रावरून पुढे आपल्या गतीसाठी आपल्या मार्गस्थ निघाले आणि पुढे सद्गुरूंनी तिथून सद्गुरू कुठे गेले तर त्या ठिकाणून सद्गुरू निघाले अशा ठिकाणी गेले की जिथे त्यांचा एक शिष्य त्यांची नेहमी मानस पूजा करायचा. त्या क्षेत्राचं नाव काय आहे तर तटक यात्रा करिता देखा श्री गुरु आले मंजरिक नावाच्या क्षेत्रावरती ते गेले आणि तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य. त्या मुनींचं नाव होतं माधवारण्य. त्या माधवारण्य मुनींच्या क्षेत्रावरती सद्गुरू इथून गेले आणि सदा मानस पूजा त्याशी. विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी सद्गुरूंना पाहिलेलं नाही, पण तो नेहमी तसंच स्वरूप त्याच्या समोर यायचं. तो जेव्हा डोळे बंद करायचा तेव्हा त्याच्या समोर माझे गुरु कोण आहे म्हणून त्यांनी डोळे बंद केले की त्याच्या डोळ्यासमोर असं भगव वस्त्र परिधान केलेले, त्रिपुंड लावलेले यती संन्यासी वेशातले त्याचे गुरु त्याला नेहमी दिसायचे आणि तो त्यांना मानसपूजा अर्पण करायचा. प्रचंड मनाने एकरूप होऊन जे जे मला वाहता येणं शक्य आहे ते सगळं व्हायचा. जसं शंकराचार्य भगवान शंकरांसाठी सगळं एकरूप मनाने वाहतात. करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवणनयनजम वा मानसं वा पराधे विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. अशा प्रकारे हे माधवारण्य मुनी सद्गुरूंचं रूप समोर आणायचे आणि त्यांना नानाविध प्रकारची पूजा, नानाविध प्रकारचे भाव, नानाविध प्रकारच्या भावना अर्पण करायचे. अशी त्यांची मानसपूजा ते करायचे. नमिता झाला श्री आणि त्यांच्या समोर अचानक सद्गुरू स्वतः येऊन उभे राहिले. त्यांच्या क्षेत्रावर गेले. त्या मानस पूजेचा परिणाम असा की सद्गुरूंची पावलं त्या क्षेत्राकडे का वळली तर फक्त मानस पूजा करणाऱ्या माधवारण्यांसाठी वळली. ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांना बघितलं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, लोळायला सुरुवात केली. नमिता झाला श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवसी. आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सद्गुरूंचं स्तोत्र केलं, वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सद्गुरूंची स्तुती केली. येणे परी श्री गुरुसी. आणि स्तोत्र करताना त्यांनी सांगितलं स्तोत्र करताना त्यांनी सांगितलं की श्रीगुरूंचे चरण कसे आहे तर श्रीगुरूंचे जे चरण आहे हे असे दिव्य चरण आहे की श्री गोदावरी नदीच्या सान्निध्य प्रत्यक्ष स्थित आहे
असा जो त्या नदीचा उत्तर तीरावरील स्थानात नेहमी वास करणारा श्रीराम नामक लक्ष्मीपती आहे, तोच तू आहेस, अशी त्यांनी स्तोत्रामधून त्या सद्गुरूंची प्रार्थना केली आणि वेगवेगळ्या प्रकारे सद्गुरूंना स्तोत्र रचना केली, त्यांचे नमस्कार केला. ऐसे श्री गुरूंचे स्वरूप देखोनी तयासी सुख अमूप, आश्वासोनी निज रूप देखते झाले परियेसा. श्री गुरु स्वरूप देखोनी संतुष्ट झाला तो ममी, विनवी तसे कर जोडूनी नाना परिस्तुती करी. श्री गुरूंचं असं स्वरूप बघितलं आणि तो मुनी इतका संतुष्ट झाला की त्यांची स्तुती सांभाळायला तयार नाही. ह्या रूपाचं मी किती वर्णन करू, किती वर्णन करू असं त्यांना झालं. आपल्या मनातली एखादी क्षुल्लक भौतिक गोष्ट समोर आली तरी सुद्धा आपल्याला काय काय होतं. एखादी गाडी घ्यायची ठरवली असेल, ती गाडी घेतली, किती जणांना बोलून किती जणांना सांगू असं होतं. इथे तर प्रत्यक्ष सद्गुरुनाथ समोर आहे. संतुष्टी किती असेल, आम्ही तशी जिचं वर्णन करता येणार नाही अशी संतुष्टी त्या माधवारण्य मुनींच्या मनामध्ये आहे. आणि त्यांची स्तुती थांबतच नाही आहे. विनवी तसे कर जोडूनी नाना परिस्तुती करी, जय जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू, लोका दिसतसे नरू परम पुरुष जगन्नाथा, तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी, कृतार्थ केले आमासी दर्शन देऊनी चरणांचे. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी, संतोषोनी अतिहर्षी आश्वास लिहितये वेळी. म्हणती श्री गुरु तयासी. सद्गुरूंना त्या स्तुतीने इतका संतोष वाटला. संतोष वाटतोच माणसाला, ज्याच्यासाठी आपण तिथपर्यंत आलो त्यांनी एवढं ओतप्रोत अशी आपली स्तुती करावी. तर सद्गुरूंना सुद्धा त्याच्या स्तुतीने संतोष वाटला. सद्गुरूंना संतोष वाटला आणि सद्गुरू म्हणाले, श्री गुरु म्हणती तयासी, सिद्धी झाली तव मंत्रासी. मी कशाला आलोय, माझं काम हेच आहे की जे सत्वगुणी पुरुष आहे, जे साधनेमध्ये सज्ज आहे, ज्यांच्या साधनेचा साध्य काय आहे तर सत्व आहे, सत्तत्व आहे, भगवंत आहे, त्यांना त्या साधनेची सिद्धी देणं हे माझं मुख्य काम आहे. दीक्षा म्हणजे मी काय देतोय तर जे साधना करतायत, म्हणजे कुठल्या तरी साधनाने सत्तत्व साध्य करण्याची, निरंतर शाश्वतता साध्य करण्याचा जो प्रयत्न करताय ते सिद्ध करून देणं, ती साध्याला सिद्ध करणं हे माझं काम आहे. मग मी आल्यामुळे माझ्या संतोषाने काय झालं तर माधवारण्य मुनींना ते म्हणताय, सिद्धी झाली तव मंत्रासी, तव सद्गती भरवसी. तुला सिद्धी झाली, तुला आता सद्गती मिळणार. ब्रह्मलोकी होय नित्य पूजा तू मानसी, करीती नृसिंह स्मृतीसी, प्रत्यक्ष होईल परियेसी, न करी संशय मनात. ऐसे सांगोनी तयासी श्री गुरु निघाले परियेसी, आले ब्रह्म आले वासर ब्रह्मेश्वरासी. गंगांतीर महाक्षेत्र त्यात गंगा तटकांत, श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला विप्र एक तया स्थळी. आणि श्री गुरु तिथून पुढे निघाले. माधवारण्यांना सद्गती मुक्ती दिली, माधवारण्यांना सिद्धी दिली, सिद्धीची प्राप्ती दिली. त्यांची साधना सिद्ध होईल, प्रत्यक्ष होईल, काळजी करू नकोस असा गुरुवचनाचा अमृत वर्षाव केला. आणि तिथून ते पुढे निघाले श्री गुरु. तिथून ते पुढे कुठे निघाले, श्री गुरु निघाले परियेसी, आले वासर ब्रह्मेश्वरासी. गंगा तीर महाक्षेत्र, गंगेच्या तीरावर असलेलं वासर ब्रह्मेश्वर या क्षेत्रावरती सद्गुरूंची यात्रा आली. तिथे गंगेच्या पाण्यामध्ये गंगेच्या पाण्यामध्ये गंगा नदीच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी सद्गुरू उतरले. तिथे गेले श्री गुरु आणि सगळ्या शिष्यांसहित. मगाशी जे आपण सगळे शिष्य बघितले, माधव सरस्वती मुख्य आणि त्यानंतरचे सिद्धांपर्यंतचे सगळे शिष्य सिद्ध सांगतात आम्ही सगळे स्वतः गेलो है ना. सिद्ध काय सांगतायत की आखो देखा हाल सांगतायत. थोडक्यात सिद्ध स्वतः सांगतायत की आम्ही सगळे तिथे गेलो शिष्यांसहित. मी त्यांच्या शिष्यांमधला 7वा आहे, मी सुद्धा होतो. आम्ही सगळे गेलो आणि तटकी असे लोळत तिथे एक ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मण त्या नदीच्या किनाऱ्यावर लोळायला लागला. गडबडा लोळायला लागला. काहीतरी दुखतंय म्हणून ओरडायला लागला. त्याने तो म्हणायला लागला की मला हा जीव सोडायचा आहे, आता मला हा जिवंत राहण्याची इच्छा नाही, माझं फार पोट दुखतंय असं ओरडायला लागला.
आणि म्हणून मग ओरडायला लागला. तर तो ब्राह्मण असा होता की तो काय करायचा की तो नित्य उपवास करायचा. कशासाठी? तर त्याच्या पोटात अन्नच पचायचं नाही. त्याच्या पोटात अन्न गेलं की त्याला व्यथा व्हायला लागायची, त्रास व्हायला लागायचा, म्हणून तो उपवास करायचा. भोजन केलं की त्याला दुःख व्हायचं, प्राण सोडाव्या अशा वेदना व्हायच्या. तो त्या प्राणांतक वेदनांचा परिहार, त्या वेदना व्हायला नको म्हणून जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. माऊली म्हणतात की नाही, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. असं जीवन असलेलंच अन्न त्यांनी त्याग केलं होतं. तो खायचाच नाही, कारण त्याला जीवनासारखं अन्न घेतलं, जीवन ग्रहण केलं की जीवन सोडण्याची, प्राण त्याग करण्याची इच्छा व्हायची. किती बिकट अवस्था आहे. पोटासाठी सगळं काही आहे असा आपला सामान्य वाक्प्रचार आहे, सामान्य बोलणं आहे की हे सगळं कशासाठी आहे? पोटासाठी आहे. आणि त्या पोटात अन्न ग्रहण करता येत नाही. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. असं अन्नच जर जे जीवन आहे ते अन्न जर ग्रहण करता येत नाही तर असं जीवन कशाला पाहिजे? असं जगणं नको. म्हणून तो प्राण त्यागू पाहायचा. नेहमीच अन्न खाल्लं गेलं की त्याला प्राण त्याग करावासा वाटायचा. सदा करी फलाहार. नेहमी तो काय करायचा तर फक्त थोडीशी फळं खायचा जिवंत राहता यावं म्हणून, पण जेवण करायचं नाही. पूर्ण अन्न, शिजवलेलं अन्न तो खायचा नाही. जेविता प्राण त्याजूप आहे. त्यांनी जेवण केलं की त्याला प्राण त्याजावाच वाटायचा, आपण प्राण सोडून द्यावा असं त्याला वाटायचं. पक्ष मासा भोजन करी. पक्ष म्हणजे 15 दिवसांचा एक पक्ष. 2 पक्ष असतात एका मासामध्ये. एका महिन्यात किती पक्ष असतात? 2. मग 15 दिवसांचा एक पक्ष. अगदीच आता असह्य होतंय, भूक निघतच नाहीये, तर तो 15 दिवसांनी जेवायचा. किती दिवसांनी जेवायचा? 15 दिवसांनी. आणि ते जेवण झाल्यावर सुद्धा त्याला पुन्हा परम व्यथा व्हायला लागायच्या, पण त्या रोज नको म्हणून तो 15 दिवसांनी जेवायचा. असे सण महानवमी. आणि तिथे नेमकं काय झालं तर सद्गुरू तिथे येण्याच्या आदल्या दिवशी महानवमीचा सण होता. आणि त्या महानवमीच्या सणामध्ये त्यांनी ते मिष्टान्न सगळं भोजन केलं. तिथलं जे जेवण होतं, काही होत नाही. आपण म्हणतो ना एखाद्याला डायबिटीस झालं की आपण काही होत नाही, खा तू, खायलाच पाहिजे असं सगळ्यांनी त्याला सांगितलं. का तू, काही होत नाही, खा तू, आज प्रसाद आहे, खा. त्यांनी ते सगळं मिष्टान्न भोजन केलं. मास एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत. 1 महिन्यापासून त्याचं पारणे त्यांनी केलेलं होतं. ते पारण पूर्ण झालं आणि त्यांनी भोजन केलं. महानवमीच्या दिवशी भोजन केले अन्न बहुत. त्याने पोट असे दुखत आणि त्याचं पोट प्रचंड पुन्हा दुखायला लागलं. आणि तो तिथून गंगा तीरावरती दुसऱ्या दिवशी आलेला होता. लोळत प्राण त्वरित त्याजूप आहे. आणि तो तिथे प्राण सोडायला तयार झालेला होता. दुःख करी तो अपार म्हणे गंगेत त्याजीन शरीर. नको आता संसार पाप रूपे वर्ततो. असा संसारच नको. माझं कुठलं मोठं पातक आहे मला माहिती नाही, पण जीवन असलेलं अन्न जर मी खाल्लं तर मला मरण यावं असं वाटतं. याच्यापेक्षा मला दुसरा कुठला भोग भोगायचा असणार आहे या भूतलावरती? मला हे जीवनच नकोय. अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अण्णाविन. अन्न वैरी झाले जाणं मरण बर्वे आता मज. तो तेच सांगतोय की अन्न हा प्राण आहे, अन्न हे जीवन आहे. आणि तेच घेतल्यावर मला वाटतं की मी हे जीवनाचा त्याग केला पाहिजे, तर याच्यापेक्षा मरण चांगलं आहे असं मला वाटतंय. मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करतो म्हणून पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला. त्यांनी अंगाला आपल्या दगड बांधला, त्याला पोहता येत असं, म्हणून त्याला वाटेल की आपण इथे तरंगू, आपण पुन्हा जीवनासाठीची खटपट करू, झटपट करू आणि पुन्हा पाण्यावर तरंगू. आपली फडफड आपलं झटपट जीवन जगण्याची माझी पुन्हा धडपड लोक बघतील आणि वाचवायला येतील. त्याच्यापेक्षा आपल्या पोटाला दगड बांधून घेऊ, म्हणजे त्या दगडाच्या ओघाने एका क्षणात खाली निघून जाऊ. ही माझी धडपड कोणाला दिसणार नाही, म्हणजे कोणी मला वाचवायला सुद्धा येणार नाही. इतका व्याकुळ आहे तो त्याचा जीव सोडण्यासाठी. मनी स्मरे कर्पूर गौर उपजुनी आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानाधिक सेवा. मी जन्माला त्याच्या मनातले हे भावना आहे की तो म्हणतो मी जन्माला आलो तसा या जमिनीवर भूमिभार आहे, फक्त
या जमिनीवर भार असल्यासारखा वागलो, कोणावर उपकार केले नाही, कोणाची मदत केली नाही, कोणावर परोपकार दाखवले नाही, अन्नदान केलं नाही, काहीही मी या ठिकाणी केलं नाही. न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वशत, पुण्य फळे नसे दिसत मग हे कष्ट भोगीत असे. तो म्हणतो ह्या जन्मात तर पुण्य घडलंच नाही, मी शतजन्मात मागच्या सुद्धा पुण्य केलेलं नसेल, त्याच्याशिवाय मला काही एवढं दुःख झालेलं नाही. अपूर्त पुपूर्ती पूजा ईश्वराची, एका दिवशी देवाची अपूर्ण अशी पूजा केली असेल, काही काम पूर्ण केलं असेल, भगवंताला सांगतो करतो करतो मधून ठेवलं असेल, सोडून दिलं असेल, घात केली या विश्वासाची, कोणाचा तरी मी विश्वासघात केलेला असेल, कोणाला तरी फसवलेलं असेल, मग हे कष्ट भोगीत असे. असं केलं असेल म्हणून मला हे कष्ट कदाचित झाले असतील. केली असेल निंदा गुरूंची, किंवा गुरूंची खूप निंदा मी मागच्या सहस्त्र जन्मात केलेली असेल, त्यांना नावं ठेवलेली असेल, अविज्ञा केली माता पित्यांची, माता पित्यांना कष्ट दिले असतील, त्यांच्या सगळ्या आज्ञा धुडकावून लावल्या असतील, त्यांना अजिबात नीटपणे वागवलं नसेल, त्यांना छळलं असेल, त्यांना कष्ट दिले असतील, मग हे कष्ट मला ह्या जन्मात होत आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा या ठिकाणी त्याच्या मनाच्या भावनेमधून तो सांगतोय की तो ज्ञात आहे, अभ्यासू आहे. त्या तो सांगतोय की कशा कशाने अशा प्रकारचे कष्ट होऊ शकतात. जन्म देणारे जे माता पिता आहे त्यांना छळलं तर काय होणार आहे, जीवन असलेलं अन्न पोटाला चालत नाही पुढे जाऊन, असं तो सांगतोय की असं काहीतरी केलं असेल म्हणून मला हे त्रास होत आहेत. हे जीवन असलेलं अन्न ग्रहण केलं की मला मरण यातना होत आहेत. अवज्ञा अथवा मारले पशुसी, अग्नी घातला रानासी, वेगळे सांडूनी जनक जननेसी, त्रिसहित वेगळा झालो, वेगळा राहायला लागलो, माझा वेगळा संसार मांडला म्हणून कदाचित असं होत असेल. अथवा पूर्ण जन्मी आपण केले असे द्विजाधिकारण, अतिथी आलिया न घाली अन्न, कोणी अतिथी माझ्या घरात आले त्यांना अन्न घातलं नसेल, पळवून लावलं असेल. वैश्वदेवासमयी माता पिता त्याजोनी, होतो सुखे जेवोनिया, पूर्वजन्मापासून या मग हे कष्ट भोगतो. आणि म्हणून हे सगळे कष्ट मला ह्याच कारणाने आता होत असतील. ऐसे पापे आठवीत, विप्र जातो गंगेत, हे सगळं मी आयुष्यभर सुद्धा केलं, ह्या जन्मात सुद्धा केलं, कुठलंही मी आचरण शुद्ध ठेवलं नाही, ह्या जन्मात ही सगळी कष्ट मी भोगतोय. आता परत त्यांच्या सद्गुरूंच्या बहिणीची जशी कथा आहे की सगळे कष्ट तो भोगत आला आणि आता या कष्ट सगळे भोगल्यामुळे तो आता कसा आहे तर शुद्ध देह होणार आहे. ठीक आहे, सद्गुरूंचं दर्शन त्याला त्याच्यामुळेच होत आहे, सद्गुरूंच्या प्रचिती त्याला त्याच्यामुळेच येते, कारण भोगल्याशिवाय पर्याय नाही. आपण मगाशीच बघितलं कर्माचं प्रत्येक फळ आज नाही उद्या मिळतं, पण ते भोगल्याशिवाय ते शरीरातून भोग निघून जात नाही आणि सद्गुरूंच्या कृपेसाठी ते शरीर योग्य होत नाही. ते शरीर ती कृपा ग्रहण करण्यासाठी योग्य होत नाही, पण त्याचं शरीर मात्र तसं होत आहे. हा इतका विचित्र असा भोग तो भोगतोय. आणि ऐशी पापे आठवित, विप्र जातो गंगेत, तव देखती श्री गुरुनाथ, त्याच्यावरती गुरुरायांची दृष्टी पडली. म्हणती बोलवा तयासी, आपण आणा हो तयासी, आत्महत्या महादोषी. सद्गुरू सांगतायत आत्महत्या हा महादोष आहे. या भूतलावर आल्यावर कधीही आत्महत्या करू नये. सद्गुरूंनी सांगितलंय आपण दुःखात असू तर मागचा भोग निघतोय तो भोगावा, तो पूर्ण करावा, पण आत्महत्या करू नये. आत्महत्या हा महादोष आहे. याच्यानी इथले भोग आधीचे पूर्ण होणार नाही, वरून यात वृद्धी होईल आणि पुढे हाच क्रम चालत राहील. सद्गती मुक्ती हे शब्द कोसभर लांब राहतील, ते जवळ सुद्धा फिरकणार नाही. सद्गुरू समोर असून सुद्धा कृपा करू शकणार नाही. आत्महत्या हा महादोष आहे, हा दोष आपण घेऊ नये. आत्महत्या महादोषी, प्राण त्याजितो का सुखेसी, पुसे कोण कवनाचा, तू कोण आहेस बाबा, असं का करतोस आम्हाला सांग. श्री गुरु वचन ऐकोनी शिष्य गेला, शिष्य धावोनी द्विजवरांते काढूनी. शिष्याला सांगितलं विचार तू कोण आहे, कुठून आलाय, असं का करतोय. शिष्य गेला, आणिला श्री गुरु सन्मुख, त्यांना घेऊन आला, गुरूंच्या समोर त्या ब्राह्मणाला घेऊन आला. अनाथासी कल्पतरू, दुःखितासी कृपा सागुरु, पुसतसे श्री गुरु तया विप्रवरासी. श्री गुरु म्हणती तयासी, प्राण का त्या झुपाहसी, का बाबा तुला का प्राण सोडायचा आहे. आत्महत्या महादोषी. परत सद्गुरूंनी त्याला सुद्धा सांगितलं, जे शिष्याला सांगितलं की आत्महत्या महादोष आहे, त्याला घेऊन ये, कोण आहे बघू दे.
त्याला सुद्धा सांगितलं, अरे बाबा, आत्महत्या हा महादोष आहे, आत्महत्या करू नये, जे जे असतील भोग ते इथेच करावे परिपूर्ण, नाहीतर ते इथून अजून वाढून कोट्यावधी वंशाचा अजून व्यास त्याच्यावर वाढतं, ते भोगून घ्या, जे आहे ते पूर्ण करा. काय वृत्तांत सांगामा विप्रमणे गा यतिराया, काय कराल पुसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमी भार जाहलो. तो म्हणतो, गुरुदेवा तुम्ही यती दिसतात, कोणीतरी गुरु दिसतात, तुम्ही मला हे विचारून काय करणार, मी फक्त भूमिभार झालोय, जन्माला आलो, मी काही केलं नाही, हे मला आता पटलंय, मी कुठल्याही उपयोगाचा मनुष्य नाही, भूमीवरती भार आहे, फक्त जड आहे मी या भूमीला, जगून माझा काही उपयोग नाही. आपणाशी अन्नवैरी, मला अन्नच वैरी आहे, म्हणजे विचार करा की मी किती पापी मनुष्य असेल. केवी वाचावे गुरुनाथ शरीर अन्नमय तत्वता, केवी वाचू जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणाचे. तो म्हणतो शरीर हेच अन्नमय आहे आणि मला अन्नच वैरी आहे, तर मी कसा वाचणार आहे, त्याच्यापेक्षा आताच गेलेलं बरं, या यातना तरी कमी होतील. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी, तुझी व्यथा गेली परियेसी. बसलास ना माझ्या समोर येऊन, माझ्या पायांपर्यंत चरणांवर डोकं ठेवलंस ना तू, हे भोग भोगलेस ना आतापर्यंत, तुझी व्यथा गेली परियेसी, योग्य वेळ आलेली आहे, तू योग्य वेळी माझ्या समोर आहेस, तुझी व्यथा गेली परियेसी. औषध असे आम्हापासी क्षण ऐके सांगो तुझं, संशय धरी आपुले मणी, भिऊ नको अंतःकरणी, व्याधी गेली पळोनी, भोजन करी पोट भरी. जा बर बाबा, मी तुला सांगतो, माझ्याकडे औषध आहे, असं त्यांनी तुला सांगितलं, माझ्याकडे औषध आहे, हे बघ तुला देतो, कष्ट घेऊ, काही मनामध्ये शंका ठेवू नकोस, जा आणि पोटभर भोजन कर. श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतःकरणी, माथा ठेवून श्री गुरुचरणी नमन केले तैवेळी. आणि तो अंतःकरणातून त्याला आपोआप प्रसन्न वाटायला लागलं. यस्य स्मृत्या चनामुक्त्यात नको यज्ञ क्रिया दिशो, न्यूनम संपूर्णता याती सद्यो वंदे तमच्युतम. सगळं ज्याच्या याच्याने सगळं न्यून परिपूर्ण होतं, असे सद्गुरू, त्या सद्गुरूंच्या चरणावर त्यांनी डोकं ठेवलं. त्याच्या शरीरात अन्न पचनासाठी जे न्यून होतं ते परिपूर्ण झालं अच्युताच्या स्मरणाने. अशा अच्युतशा सद्गुरूंच्या स्मरणाने ते परिपूर्ण झालं, न्यून निघून गेलं. आणि असा हा मनुष्य पुढे तो न्यून निघून गेलं, आहे की नाही. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाग्रथो विवा, यस्मरेत पुंडलिकाक्ष सभायभ्यंतर शुची. फक्त स्मरण पुंडलिकाच्या, भगवंताच्या, या सद्गुरूंच्या, परमात्माच्या, परब्रह्माच्या फक्त स्मरणाने सहबाह्य अंतरसूची होते, बाह्य आणि अंतरसूची होते. त्याचं शरीर आतून व्यवस्थित झालं, अंतरशुची, त्याचं शरीर व्यवस्थित झालं. त्या भोजनाच्या कार्यासाठीची शुचिरभूत अवस्था त्याला प्राप्त झाली. तो त्याच्यात व्यवस्थित मन लावून भोजन करू शकेल, आस्वाद घेऊ शकेल. या पूर्ण ब्रह्माच्या आहुती कुठल्याही कष्टासहित आपल्या अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हा यज्ञ कर्म करण्यासाठी जी शुचिरभूतता आवश्यक होती ती सद्गुरूंच्या चरणावर फक्त डोकं ठेवलं, नुसतं स्मरणाने होतं, नुसतं स्मरणाने होतं असं शास्त्र सांगतं. तर प्रत्यक्ष सद्गुरू समोर आहेत, त्यांनी आज त्यांची वाणी आहे, त्यांच्या वाणीतून निघालेला हा अमृतस्राव आहे, त्याच्याने त्याच्या सगळ्या व्याधी दूर झाल्या. तो असं होतील असं सद्गुरूंनी सांगितलं आणि त्या झाल्याच. आणि त्यांनी सद्गुरूंच्या डोक्यावरती पायावरती डोकं ठेवलं, सद्गुरूंना नमस्कार केला आणि श्री गुरूंचं हे वचन ऐकून तो मनापासून स्थिर झाला. त्याच्या मनातला हा एवढा आत्महत्येपर्यंत दगड बांधून त्याला दोहात जायचं होतं, इतका परमोच्च कोटीला असलेला जो त्याचा दृढ जीवन संपवण्याचा निर्धार होता तो कुठे निघून गेला. तो शुचिरभूत झाला, त्याचं सगळं न्यून दूर झालं आणि तो सद्गुरूंच्या चरणावर प्रसन्न अंतःकरणाने डोकं ठेवून नमस्कार करता झाला. आणि तेवढ्यात हे सगळं चालू होतं, हे सगळं चालू आहे त्या ठिकाणी. आणि तेवढ्यात इतुके या अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी विप्र एक अवधारी आला स्नान गंगेसी. तिथला एक चांगला अधिकारी असलेला, अतिशय उत्तम असा अधिकार पदावरती, म्हणजे कुठल्या तरी सेवेमध्ये जो अधिकारी अशा पदावरती आहे, कुठल्या तरी तिथे कुठली तरी सेवा आहे. आता समजा आपण म्हणतो ना आपल्याकडे कोणी सीओ आहेत आपल्याकडे, म्हणजे तिथले अधिकारी आहेत, ते असा अधिकारी पदावर कुठल्या तरी अधिकाराच्या पदावरती काम करणारा एक ब्राह्मण तिथे आला. दुसरा ब्राह्मण तिथे आला. तवा देखिले श्री गुरुसी येऊन लागला चरणासी. आणि त्यांनी श्री गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं आणि नमस्कार केला. नमन केली भक्तीसी मनोवाक्याय कर्मे.
आश्वासोनी तये वेळी पुसती श्री गुरुचंद्रमौळी कवन नाम कवने स्थळी वास म्हणती तयासी ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगतसे तो ब्राह्मण गोत्रा पुले कौंडिन्य आपस्तंभ शाखासे नाम सायन देवैसे सायनदेव हे त्यांचं नाव ज्यांच्या परंपरेतले हे नामधारक आहे असे यांचे पूर्वज हे सायनदेव हे नाम सायनदेव ऐसे वासकांचित राहतसे आले उदर पूर्ती असे आपण आमचा आपला वास कुठे कांची क्षेत्रात वास आहे पण उदरपूर्तीसाठी मी इथे आलोय आणि मी अधिकारी आहे मी सेवा कुठे करतो तर यवनाच्या सेवेमध्ये मी अधिकारी आहे सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी असो सत्वर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात्रेशी तू तारक विश्वासी दर्शन दिधले आमासी कृतार्थ झालो भरवसी जन्म जन्मांतरीचे दोष गेले तवानुह होय जासी तरतील या भावरणासी अप्रयत्ने आमासी दर्शन दिले स्वामिया. तो म्हणतो की माझं काय पुण्य आहे. अहो मी यवनाकडे अधिकार पदाने काम करतो मी यवनाची सेवा करतो मी तिथे माझं आयुष्य मी तिथे माझं काम करतो हे इथे इतके तापसी इतके प्रयत्न करतात तू ज्यांना दर्शन देतोस तुझं ज्यांना सद्गुरुराया तुझं ज्यांना दर्शन होतं त्यांचे जन्मांतराचे दोष जातात आणि मी कुठलेही प्रयत्न नाही केले मी नुसता गंगेवर आलो होतो आणि मला तुमचं दर्शन झालं. अहो हे कुठलं भाग्य माझं कुठलं प्रारब्ध कर्म इतकं फळाला आलं की आज इतकं पुण्य माझ्या आयुष्यात घडावं की अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिले स्वामी. कुठलाही प्रयत्न न करता मला हे दर्शन मिळालंय. ह्या आत्ता मला आठवत नाही मी कुठला प्रयत्न केलाय. जन्मांतरी तो कुठला तरी प्रयत्न झाला असेल ज्या शुभकर्माचं फळ वाढवून आज असं मिळालं इतकं मिळालं की भगवंताचं गुरुरायाचं दर्शन अप्रयत्न झालं कुठलाही प्रयत्न न करता झालं. योगायोगाने अचानक असा हा योग माझ्या प्रारब्धाने कसा जुळला माहिती नाही. गंगा पापम शशीतापम दैन्य कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच सध्या साधू समागमहा. अशा पुण्य पवित्र माणसाचं दर्शन म्हणजे कसं आहे तर गंगेनी पाप धुतली जातात शशीने ताप धुतली जातो. चंद्र शशी म्हणजे चंद्र त्यांनी ताप धुतला जातो आणि दैन्य हे कल्पतरू हरण करतो. पण ह्या साधू संतांचं दर्शन असं आहे या सत्पुरुषांचं दर्शन असं आहे की जे हे तिन्ही एकत्र करण्याचं सामर्थ्य ठेवतात. आणि असा तू सद्गुरुराया माझ्या समोर अप्रयत्ने मला दिसलास तुझ्या चरणांवर डोकं ठेवण्याचं सद्भाग्य मिळालं. आता मला अजून ह्या जन्मामध्ये काय पाहिजे. तैसे नव्हे तुमचे ऐशी स्तुती करोनी पुनरुपी लागे श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोनी निरोप दिती तये वेळी श्री गुरु म्हणती त्यासी आमुचे वाक्य परियेसी जठर व्यथा या विप्रासी प्राणत्याग करीतसे उपशम त्या व्याधीसी सांगू औषध तुम्हासी नेवोनी आपुले मंदिरासी भोजन करावे मिष्टान्न अन्न त्याजी जेविता याची व्यथा याधी न राहे सर्वथा घेऊन जावे त्वरिता सुधाक्रांत विप्रासे. भूक लागलेला हा ब्राह्मण आहे बघा मी काय करू असं त्यांनी विचारलं. त्यांनी सांगितलं हे बघा हा भूक लागलेला याला जठर व्याधी हा खात नाही याला घेऊन जा आणि मंदिरामध्ये याला भोजन वाढा. याची तिथलं भोजन यांनी भक्षण केलं तुमच्या इथलं मंदिरात न्या याला तिथे याला भोजन वाढा. तिथे यांनी भोजन भक्षण केलं की हेच औषध आहे याची सगळी व्याधी निघून जाईल. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनविते करून प्राणत्याग करिता भोजन ऐशी व्यथा होत असे जेविला काल मासे एक त्याने प्राण त्याजी तसे ऐक अन्न देता आम्हासी देह घडेल हत्या त्वरित पै. श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषध देतो यासी अपूर्ण अपुपादी माशांनासी क्षीर मिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरेसी व्याधी जाईल परियेसी संशय धरिता मानसी त्वरित गृहासी नेई वेंगे अंगीकारोडी तये वेळी माथा ठेवून चरण कमळी विनवी तसे करुणा बहळी यावे स्वामी शिक्षेसी व्यावे स्वामी भिक्षेसी. मग त्यांनी निमंत्रण दिलं की तुम्ही माझ्या घरी भिक्षेला या.
माझ्या घरी भिक्षेला या, मी हे सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तयार करतो, हे सगळं तुम्हाला भिक्षा देतो आणि मग यांना जेवण वाढतो. तुम्ही माझ्या घरी भिक्षेला या. अंगीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित, सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो तयेवेळी समस्त शिष्य सकळी, जठरव्यथा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी. जठरव्यथेच्या विप्राजवळी श्री गुरु गेले बक्षिसी. विचित्र झाले त्याचे घरी पूजा करिता पुरोपरी, पतिव्रता त्याचे नारी जावई जाखाई म्हणजे परियेसा. ती जाखाई नावाची त्याची पत्नी पतिव्रता होती. तिने सद्गुरूंची सगळी त्या दोघांनी मिळून पूजा केली. ते पूजिती श्री गुरुसी षोडोपचारे परियेसी, नेण्याची रीतीने आमासी शिष्य सकळा वंदिले. श्री गुरु पूजेचे विधान विचित्र केले अतिगहन, मंडळ केले रक्तवर्ण एक एकासी पृथक पृथक. असं लाल रंगाचं सगळ्यांना मंडल केलं त्या ब्राह्मणाने. सगळ्यांना त्याच्यावरती जेवण वाढलं. पद्मरचोनी अष्टदळी नाना परिरंग माळी, पंचवर्ण विचित्र कळी रचिले तेथे परियेसा. संकल्पोनी विधीसी नमन केले साष्टांगेसी, माथा ठेवणी चरणासी पाद सर्व ही अष्टांगी. सगळ्यांना अष्टांग नमस्कार केला आणि अष्टांग नमस्कार करून चित्रासन श्री गुरुसी येण्याची परी सकळांसी. सगळ्यांना श्री गुरुनाथ अतिशय उत्तम असं छान असं आसन ठेवलं. तसंच सगळ्या शिष्यांना पण दिलं. करीती गंधाक्षत पुष्पाक्षता षोडशोच्चारे विधीसी, पंचामृते परियेसी रुद्र सूक्त मंत्रेसी. चरण स्ना पिले तयेवेळी, रुद्राच्या मंत्राने अष्टाध्यायानी रुद्रसूक्त म्हटलं. रुद्रसूक्ताने सद्गुरूंना त्यांनी काय केलं तर त्यांचे चरण धुतले, स्नपन केलं चरणावरती. श्री गुरु चरणी अतिहर्षी पूजा करी षोडशी, तया विप्रा प्रज्ञायसी. चरण तीर्थ धरिता झाला. त्यांनी त्यांचं चरणतीर्थ गोळा केलं. चरणतीर्थाशी पूजा करीती भक्तीशी, गीत वाद्य आनंदेशी करीती आरती निरांजन. अशी सगळी पूजा केली. अक्षय वाडे आरती श्री गुरु वाळती, मंत्रघोष अतिभक्ती पूजा जळी करिता झाला. अनेक परी गायन करी नमस्कारी प्रीती करी, पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्गे. दोघांनी सुद्धा इतकी सर्व पूजा सद्गुरूंची केली. ऐशा परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी, येणे विधी शिष्यांशी समस्तांशी वंदिले. आणि आमच्या सगळ्या शिष्यांची सुद्धा अशीच पूजा केली. नामधारक सिद्धांना सांगतात नुसती सद्गुरूंचीच केली असं नाही, सगळ्या शिष्यांची सुद्धा अशीच पूजा केली. यातून सांगण्याचा उद्देश असा आहे की सद्गुरूंचं जे वर्णन पहिले आलंय की लोहाच्या जवळ परिस गेला तर त्या लोहाला तो सुवर्ण करतो. आणि त्यांनी सुवर्ण केलेल्या लोहाचा सुवर्ण केलेल्या लोहाचा म्हणजे त्या आत्ता झालेल्या सुवर्णाचा स्पर्श दुसऱ्या सुवर्णाला झाला तर त्याचा त्याचं काही सोनं होत नाही. कारण परिसाच्या स्पर्शाने लोहाचं सुवर्ण होतं, लोहाचा परिस होत नाही. की त्याच्यात ती शक्ती येत नाही की त्याच्या स्पर्शाने तो पुढच्या लोहाला सुवर्ण करू शकेल. पण सद्गुरुनाथ असे आहेत की त्यांच्या कृपेने अनुग्रहाने त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या अनुग्रहाने त्यांच्या सान्निध्याने लोहाचा परिसाला हा परिस असा आहे की दुसऱ्या लोहाचा परिस करू शकतो. असे असलेले सद्गुरुनाथ ज्यांची परिसापेक्षा शक्ती अपार आहे की जे दुसऱ्याला सुद्धा स्वतः सारखं करू शकतात, असं त्यांनी केलं. म्हणून हे वर्णन सिद्ध सांगतायत की आमची सुद्धा तशीच पूजा झाली सद्गुरूंसारखी. त्यांनी आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखं केलं, त्यांच्यासारखं करून घेतलं आणि म्हणून आमच्या सगळ्यांना बसवलं आणि आमच्या सगळ्यांना त्यांच्यासारखं आसन दिलं, त्यांच्यासारखी पूजा केली. हा सारखा त्यांच्यासारखा असा शब्द इथे सिद्ध का म्हणताय की परिसापेक्षा जो पुढे आहे, परिसाच्या पल्याड आहे अशा सद्गुरूंचं वर्णन ते करतायत की त्यांच्या सारखं ते करू शकतात, परिसाच्या स्पर्शाने परीस करू शकतात. इतकं सामर्थ्य ह्या अपार अशा परिसामध्ये की त्यांच्या स्पर्शाने पुढचा लोह, तिथे सांगितलं पाषाण सुद्धा परीस होऊ शकतो, त्यांच्यासारखा होऊ शकतो. पाषाण याचा अर्थ आपण मूढमती असलेला एखादा जो दगड ज्याला आपण म्हणतो
तो सद्गुरु सान्निध्यात सद्गुरु भक्तीत विलीन झाला तर तो सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकतो की तो सुद्धा पुढच्यांना महामार्ग दाखवू शकतो. अशी ही सद्गुरु परंपरा. तिचं सारखं स्मरण करण्यासाठी सिद्ध हे सांगताय की आम्हाला सुद्धा तसंच बसवलं. आमची सुद्धा तशीच षोडोपचारे सगळ्यांची पूजा केली. कोणी? त्या ज्याला पोट व्यथा झाली होती त्या ब्राह्मणाने सगळ्यांची पूजा केली. ऐसे बोलुनी द्विजासी संतोष होणी श्री गुरुमूर्ती अतिहर्षी वर देती तव संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशवंशी. आता काय होईल तर तुला इतकी ख्याती असलेली संतती होईल आणि तिची गुरुभक्ती वंशोवंशी वाढत राहील. तुझ्या घरात काय होईल तर गुरुभक्ती वंशवंशी वाढत राहील. अतितांश लभे मही. सगळे आदरातिथ्य तुझ्या घरामध्ये असेल, गुरु परंपरेचा वास असेल, तुझ्या घरात दान करणारे पुण्यवान माणसं होतील आणि तेही सद्गुरु भक्ती पुढे पुढे करत राहतील. असं ख्यातनाम कुळ तुझं पुढे जाऊन होईल. ऐसे बोलुनी द्विजासी आश्वासिती अतिहर्षी नमन करोनी श्री गुरुसी ठाय घातिले द्विजे. त्यावेळी नाना परीची पक्वान्ने अपुपादी माशाडणे अष्टाविध परमान्ने शर्करा सहित निवेदिली. असं सगळ्या प्रकारे नैवेद्य त्यांच्या समोर ठेवला. शाकपाक नाना परी वाढता ती सविस्तारी भोजन करी ती प्रतिकरी श्री गुरु परियेसा. आणि त्यांनी ते भोजन घेतलं. उदर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्णे. आणि त्यांनी त्या ज्याच्यामध्ये उदरव्यथा होती त्यांनी परिपूर्ण असं भोजन केलं. सगळं भोजन केलं जे तो आजपर्यंत खात नव्हता ते सुद्धा घेतलं. व्याधी गेली तक्षणे श्री गुरुचे कृपादृष्टी परिस लागता लोहासी सुवर्ण होय परियसी दर्शन होता श्री गुरुसी. व्याधी कैसी सांगा मज. त्यांना कशी काय व्याधी राहील? सगळी व्याधी गेली. उदय होत त्याला कुठलीही त्रास झाला नाही तर कुठलाही अपाय झाला नाही. त्याला दुखलं सुद्धा नाही. थोडस जो गडबडा लोळत होता त्याला थोडस दुखलं नाही. त्या उदरभरणाच्या यज्ञासाठी तो इतका परिपूर्ण झाला की तो यज्ञ तो पूर्ण करू शकला. प्राण अपान व्यान उदान समान अशा सगळ्या आहुती त्याने आपल्या पोटामध्ये टाकल्या. तो यज्ञ सुरुवात केली आणि तो यज्ञ परिपूर्ण सुद्धा झाला. श्री गुरुमूर्ती असे आहेत की ज्यांनी उदरभरण यज्ञ जो त्याच्याकडून होऊ शकत नव्हता त्याच्यासाठी त्या माणसाला परिपूर्ण केलं, शुचिरभूत केलं, त्याचे सगळे न्यून बाजूला केले आणि परिपूर्ण अवस्थेत त्यांना तिथे बसवलं. त्यांनी ते जेवण परिपूर्ण केलं आणि भोजन परिपूर्ण झाल्यानंतर सद्गुरु तिथे होते. सद्गुरूंच्या कृपेने त्यांनी हे भोजन परिपूर्ण केलं. उदय होता दिनकरासी संहार होय अंधकारासी श्री गुरु होय श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे तया घरी. जसा सूर्याचा उदय झाला त्या अंधकार निघून जातो तसं श्री गुरु कृपेने सगळं न्यून निघून गेलं आणि त्याच्यावरती कृपादृष्टी झाली. अभिनव करीती सकळ जन. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे बापरे काय कमाल आहे, असं कसं काय झालं? द्विजासी होते वैरी अन्न औषध झाले तेची जाण. जे वैरी होतं औषध अन्न तेच आता औषध झालं. व्याधी गेली निघोनी. व्याधी निघून गेली. इतका बदल झाला की व्याधी निघून गेली. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरु कृपा होय जासी जन्मांतरीचे दोष जाती. व्याधी कैची त्याचे देही गंगाधराचा नंदनू सरस्वती सांगे विस्तारुणू. श्री गुरुचरित्र कामधेनू ऐका श्रोते एक चित्ते जे ऐकती भक्ती धरोणी. सिद्ध सांगतायत नामधारक म्हणतात आता की जे ऐकती भक्ती धरुणी. या सर्व कथा जे भक्तिपूर्ण अंतःकरणाने ऐकतात त्यांना काय मिळतं? व्याधी नसती तया स्थानी. त्यांच्या व्याधी दूर होतात पण भक्ती तेवढी दृढ पाहिजे. व्याधी जाती तया स्थानी अखिल सौख्य होय त्याजनी सत्य सत्य त्रिवाचा. आणि हेच सत्य आहे असं मी 3 वेळेस सांगतो. सत्य सत्य त्रिवाचा. इति श्री गुरुचरित्रामृत श्री गुरुचरित्र वर्णन येथ ब्राह्मण व्याधी निरसोन त्वरित सुखी केला श्री गुरुने. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्रो उदर व्यथा निरसन नाम त्रयोदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. हा 3रा अध्याय सद्गुरूंच्या चरणावर श्री दत्तात्रेयांच्या नृसिंह सरस्वती महाराजांच्या श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणावर आपण अर्पण करू. हात जोडून नमस्कार करू, गुरूंचं स्मरण करू आणि ह्या अध्यायाची परिपूर्तता करू.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा त्रैमूर्ती तुम्ही विघ्नहरा श्री गुरुदत्ता कृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। श्री गुरु दत्तात्रेय भगवान की जय। गंगा गोदावरी माता की जय। त्र्यंबकेश्वर भगवान की जय।